झालं चालू आले का समोर तिकडे नाही ना मगापासून चापच कनेक्ट टू कमेंट टाकायचे गाडी कमेंट टाक बोला. नमस्कार, मी अण्णा डाणे वस्ताद कुर्डू. सर्व कुस्तीप्रेमी, पैलवान प्रेमी, कुस्ती वस्ताद मंडळींना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण व्हायरसने आज संपूर्ण जगामध्ये विस्कळीतपणा आला. या व्हायरस पासून वाचण्यासाठी सर्वांनी घरीच सुरक्षित राहावं अशी सर्वांना मी विनंती करतो. समोरून येणारा शत्रू आपण पाहून त्याच्यावरती मात करू शकतो, परंतु न दिसणाऱ्या शत्रूशी आपण मात करू शकत नाही. त्याच्यासाठी घरी राहणं सुरक्षित आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या कुटुंबाची आणि आपली स्वतःची काळजी घ्यावी. आज खऱ्या अर्थानं कुस्ती मल्लयुद्ध परिवाराचा मी मनापासून आभारी आहे, धन्यवाद देतो. मला गणेश भाऊ मानगुडे आणि सोमनाथ सांगितलं केले आणि मी आज तुमच्या समोर या ठिकाणी लाईव्ह येत आहे. या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण कुस्ती क्षेत्रातल्या कुस्ती मैदानं आणि तालमी बंद आहेत. सर्व पैलवान मंडळी आपण घरी आहेत आणि अशा सर्व पैलवानांनी स्वतःची काळजी घेतली आणि तसेच घरी राहून सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे, सराव केला पाहिजे. तसेच जी काही रेग्युलर आपण तालमीमध्ये मेहनत मारत असतो ती मेहनत घरी राहून सुद्धा केली पाहिजे. खऱ्या अर्थानं कुस्ती मल्लयुद्ध परिवारानं हा उपक्रम राबवल्यामुळं आज घराघरामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये कुस्ती ही घराघरात पोचलेली आहे. आणि असं असताना ज्या महिला भगिनी आपल्या मुलाला असतील, आपल्या भावाला असतील, कुणाला आपल्या पुतण्याला असतील, ज्यावेळेस पैलवानकीच्या खुराक खाऊ घालत असतात त्यांना अपेक्षा असते की त्यांच्या मुलाची कुस्ती पाहायला मिळावी. कारण आपल्या ह्याच्यामध्ये महिलांना थोडंसं बंधनात ठेवलं जातं, मग त्यांना त्यांच्या मुलाचं कौतुक बघायला मिळत नव्हतं. आज ह्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून, गणेश भाऊच्या माध्यमातून एक मुकी कुस्ती शंकरांना पुजारींनी सुरुवातीला चांगल्या पद्धतीनं बोलकी केली. या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कॉमेंट्रीमुळे क्रिकेटकडे लोक वळत होती. आज तीच परिस्थिती शंकरांना पुजारींनी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर सगळ्या देशभरातल्या कुस्तीला अतिशय बोलकं केल्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य तयार झाले. गणेश भाऊंनी फेसबुक कुस्ती मल्लयुद्धवरती ज्यावेळेस लाईव्ह केलं त्यावेळेला त्या कुस्तीमध्ये अतिशय प्रगती झाली. कुस्ती वाढण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या लाईव्ह कुस्ती प्रक्षेपणाचा फायदा सर्वांना झालेला आहे. असलम दादा नमस्कार. आपल्या 2 बाचे आहेत, त्यांच्याविषयी काय अपेक्षा आहेत? मुस्तफ काजी आपले 2 माझे 2 बाचे आहेत
अण्णा जगताप आणि गणेश जगताप हे दोघंही इंटरनॅशनल झालेले आहेत. ते ग्रामीण भागामध्ये लहानाची कुस्ती मोठी करत असताना त्यांच्या घराण्याला कुठलाही वारसा नव्हता. त्यांना वारसा आमच्या ढाणे कुटुंबियाकडून दिला आणि आमच्या नंतरची कुस्ती थांबती की काय अशी परिस्थिती आमच्या गावामध्ये निर्माण झालेली होती. मी गावातला शेवटचा पैलवान झालतो. 1997-98ला माझी कुस्ती थांबल्यानंतर या ठिकाणी गावातली कुस्ती बंद पडते काय की अशी परिस्थिती झाल्यानंतर मी आमचे भाचे गणेश जगताप असतील, अण्णा जगताप असतील, गावातील इतर पैलवान असतील, जवळजवळ 60 ते 70 मुलांना परत कुस्ती देण्याचं काम चालू केलं. प्रशिक्षण देत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं तालीम नावारूपाला आणली होती आणि अशामध्ये काही सुविधा या ग्रामीण भागामध्ये कमी असल्यामुळं मी अण्णा आणि गणेशला काका पवारांच्या स्वाधीन केलं. त्या ठिकाणी त्यांना काका पवार असतील, शरद पवार असतील, गोविंद पवार असतील, रणधीरसिंग पोंगल असतील, त्यांचे सर्व इतर कुस्ती कोच असतील, त्यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं म्हणून ते आज दोघेही इंटरनॅशनल आहेत. अण्णा जगताप आता रेल्वेमध्ये आहे आणि माझ्या अपेक्षा आज आहेत ते गणेश जगतापकडून आहेत. येणाऱ्या काळामध्ये तो महाराष्ट्र केसरी व्हावा ही फार मोठी इच्छा आमच्या सर्व कुटुंबियांची आहे. येणाऱ्या काळामध्ये गणेशकडून महाराष्ट्र केसरीचा असेल आणि या महाराष्ट्राला, या देशाला त्यानं आंतरराष्ट्रीय एखादं पदक द्यावं ही आमची इच्छा आहे. आज या ठिकाणी खरं पाहता सरकारकडून एक अपेक्षा अशा पद्धतीची आहे की 125 कोटीचा आपला भारत देश आहे. 125 कोटीच्या भारत देशाला एका साक्षी मलिक नावाच्या महिलेनं कुस्तीमधून ऑलिम्पिकमध्ये पदक दिलं होतं आणि असे असताना ज्या कुस्तीनं आपल्याला पदक दिलंय ही कुस्ती ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं रुजवली पाहिजे. आज शहरामध्ये तालमी आहेत आणि ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं कुस्ती वाढते. ग्रामीण भागातीलच मुलं जास्त प्रमाणामध्ये या कुस्ती क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर राहुल नानांचं उदाहरण दिलं जाईल की आष्टी पाटोद्यासारखं गाव आणि 5 पत्र्याच्या म्हणजे पत्र्याचीच भिंत आणि पत्र्याच्याच त्याला निवारा असलेल्या तालमीमध्ये राहुल नानांना सराव केला आणि आज राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते असतील, जागतिक कुस्ती स्पर्धेमध्येच मेडल असेल नानांनी मिळवून दिलं. मला एवढंच सांगायचं की शहरामध्ये आणि ग्रामीण भागातली मुलं चिकाटीची, जिद्दीची राहतात. शहरामध्ये अपवादात्मक पैलवान आहेत परंतु सर्व पैलवान हे शहरातल्या तालमींमध्ये ग्रामीण भागातून आलेले आहेत. सरकारनं खऱ्या अर्थानं गाव तिथं तालीम केल्यानंतर त्या तालमीमध्ये मॅट आणि जिमची सुविधा उपलब्ध करणं काळाची गरज आहे आणि हे करत असताना ग्रामीण भागामध्ये अनेक कोचेस आहेत की ते अत्यंत गरीब परिस्थितीतून पैलवानांना मार्गदर्शन करतात. अशा कोचेसांना सरकारनं काही ना काही मानधन दिलं पाहिजे ज्यामुळे त्यांचं घरप्रपंच चालेल आणि त्यांनी आणखीन त्या कुस्ती क्षेत्राला वेळ देता येईल. ह्या पद्धतीनं शासनानं खऱ्या अर्थानं लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक नामवंत पैलवान आमदार म्हणून विधानसभेत गेलेले आहेत. त्या सर्वांना आपण विनंती करूया की बाबा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली कुस्ती आणखीन वाढवायची असेल तर ह्या सुविधांकडे, जिम असेल, मॅट असेल, तालीम असेल, ह्याच्याकडे ग्रामीण भागामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. ही सरकारकडनं खऱ्या अर्थानं अपेक्षा आहे आणि हे करायसाठी शासनानं लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून पैलवानांना याचा चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागातच फायदा होईल. शैलेश शेळके आणि गणेश जगताप हे दोघंही एकाच तालमीमधले पैलवान होते. दोघांचं एकमेकाचं डावपेच, एकमेकांची खासियत एकमेकाला माहीत होती
आणि शेवटच्या क्षणापर्यंत काही होईल हे कुणीही सांगू शकत नाही. कारण ते लहानपणापासून म्हणजे 2000च्या जोडीपासून असतानापासून ती एकत्र होते आणि ती एकमेकाचे पार्टनर बी होते. त्यामुळं त्या दोघांच्या कुस्तीमध्ये काही शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकणार होतं. त्याच्यामध्ये शैलेश जरी जिंकला तरी बी आम्हाला आनंदच होता आणि गणेश जरी जिंकला तरी आनंद होता. याचं कारण सांगतो की एकाच तालमीत असल्यामुळं गणेशही मला मामा म्हणतो आणि शैलेशही मला मामा म्हणून बोलतो. त्यामुळं त्या दोघातनं कुणी जरी जिंकलं तरी तो एक माझा भाचाच होता. अशा प्रकारे त्या दोघांची कुस्ती आम्ही अतिशय म्हणजे ह्या पद्धतीने स्वीकारली की आनंदात स्वीकारली. हार जीत ही होत असते खेळामध्ये, परंतु दोस्ती जरी कितीही असली तरी मैदानात एकदा कुस्ती लागल्यानंतर ती खऱ्या अर्थानं कुस्तीच खेळावी लागते. ही कुस्ती क्षेत्रातली खरी खासियत आहे. सक्का भावासंग जरी कुस्ती आली तर तिथं कुस्ती करावी लागते आणि कुस्ती केल्यानंतर हारजीत झाटले काही झालं तर एकमेकाला त्या ठिकाणी हस्तांदोलन करून एकमेकाला मिठीत घेतलं जातं. ही कुस्ती शिकवते. जसं वारकरी संप्रदायामध्ये एक आपण दुसऱ्याचं चरण शिवतो तशा पद्धतीचं चरण स्पर्श हा कुस्ती क्षेत्रामध्ये घेतला जातो. आणि हे दोनच गोष्टी वारकरी संप्रदाय आणि कुस्ती क्षेत्र याच्यामध्ये दोन्ही गोष्टीतच फक्त ही लीनता आपल्याला पाहायला मिळते. महिला कुस्तीसाठी तुम्हाला आवर्जून सांगतो की मी पहिल्यांदा माझ्या चुलत भावाच्या मुलीला मी कुस्ती क्षेत्रामध्ये आणलं. ती राज्यस्तरापतोर खेळली होती. त्याच्यानंतर मी माझ्या सख्या भावाची आम्ही तिघजण भाऊ. तिघा भावामध्ये आम्हाला प्रत्येकाला 2-2 मुलं. त्यात थोरल्या भावाला 1 मुलगा आणि 1 मुलगी आणि आमच्या 2 नंबर भावाला बी 2 मुलं, मलाही 2 मुलं. अशा परिस्थितीत असताना आमच्या घरात तिघा भावात एकच मुलगी आहे आणि मी त्या मुलीला कुस्तीमध्ये वळवलं. साधारणतः आज 2 वर्ष होत आलेले आहेत. आणि 2 वर्षामध्ये तिचे प्रॅक्टिस सराव एवढा करून घेतला की गेल्या वर्षीच्या स्पर्धेत तिला आम्ही अनुभवासाठी उतरवलं होतं. आणि अनुभवासाठी उतरवलं असताना शालेय कुस्ती स्पर्धेत तिनं 36 किलो वजन गटामध्ये नॅशनलला सहभागी झाली होती. आणि नॅशनलला सहभाग झाल्यानंतर तिला त्याचा अनुभव चांगल्या पद्धतीनं आला होता. आणि त्यानंतर ह्या वर्षी ती ज्या वेळेला स्कूलमधून खेळली, ह्या वर्षीही ती 36 किलो 14 वर्ष वयोगटातून खेळली होती. आणि 14 वर्ष वयोगटातून खेळत असताना ह्या वर्षी तिनं ऑल इंडियाला 2nd नंबर काढला, रौप्य पदक. परंतु त्या ठिकाणी सुद्धा आमच्यावरती अन्याय झाला आणि हा अन्यायाचा व्हिडिओ मी, प्रगती गायकवाड आणि तिचे वडील आणि मी आणि आमची भावाची मुलगी संजीवनी या आम्ही चौघांचा दिल्लीमधून लाईव्ह व्हिडिओ प्रक्षेपण केला होता की आमच्यावरती कशा पद्धतीचा अन्याय झालेला होता. अंतिम कुस्तीमध्ये दिल्ली आणि हरियाणावाल्यांच्या दोन्ही मुलींना, ह्या दोघीही मुलींनी चितपट करून देखील त्या पंचांनी कुस्त्या दिल्या नाहीत. परंतु असो काही भाग, परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आज कुस्तीचं योगदान चांगल्या पद्धतीने महिलांकडं अपेक्षा आहेत. महिलांना एक सोर्स आहे. महिला कष्ट करताना मुलांपेक्षा प्रामाणिकपणानं कष्ट करतात. त्यांच्याकडे जर चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं तर रिझल्ट खूप लवकर मिळतोय. 98 सालापासून मी कुस्ती क्षेत्रामध्ये मार्गदर्शक म्हणून काम करतोय. 98 सालापासून मी अण्णा जगताप, गणेश जगताप तर घडवले सोडा, त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल अनेक पैलवान गावातील घडवले जे नंबरमध्ये आले होते राज्यस्तरावरच्या. पण सगळ्यात जास्त रिझल्ट जर बेनिफिट मिळाला असेल तर मला तो महिलांकडून मिळाला. आणि त्यामध्ये आमच्या संजीवनीनं 1 वर्षाच्या आतच नॅशनल केलं. दुसऱ्या वर्षी नॅशनलचं मेडल घेतलं आणि भविष्यामध्ये तिच्याकडून आम्ही सुवर्ण पदकाची अपेक्षा करतोय. आज माझ्याकडे 7 ते 8 मुली सराव करतायत. मी त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं सराव करतोय. येणाऱ्या स्कूलच्या स्पर्धेमध्ये त्या निश्चितच नॅशनल लेवलच्या खेळाडू होतील आणि नॅशनलचे पदक मिळवून आणतील अशा पद्धतीच्या आज माझ्याकडे 5 ते 7 मुली चांगल्या पद्धतीने सराव करतायत. 30 ते 40 मुलं चांगल्या पद्धतीने सराव करतायत. त्यामुळं मुलींकडे सोर्स आहे. आपण मुलींना चूल आणि मूल याच्यापासून बाजूला काढून अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं तर
निश्चितच मुलींचा चांगला विकास होऊ शकतो कुस्ती क्षेत्रामध्ये. अन्यायाबद्दल काय बोलता? अन्यायाबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं दिल्ली आणि हरियाणाचं मी स्वतः जातीनं त्या ठिकाणी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यांचं मी सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना डायरेक्टली बिगर वजनाचं घेतलं जातं, हा पहिला विषय. दुसरा विषय, त्या ठिकाणी लॉट्स पाडत असताना त्यांचा मुलगा असून नंतर मुलगी असेल फायनलला कशा पद्धतीने येईल हे ते बघितलं जाते. आणि त्यानंतर आपल्यावरती म्हणजे जर कुस्ती टप आली तर त्यांच्या हातातच जवळपास सगळ्या कुस्तीचं राहते. जो मुलगा चितपटीनं विजयी होतो त्याच मुलाला काही न्याय मिळाला तर मिळाला, अन्यथा त्या ठिकाणी टायमिंगमध्ये चेंजेस होते. त्यानंतर तुम्हाला सांगतो गुणामध्ये तफावत दिली जाते आणि लॉट्समध्ये बी तफावत केली जाते. माझं एकच सांगणं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती ठेकेदारांना, त्यांना दिल्ली हरियाणाच्या पैलवानांवरती आपण सगळीजण खूप प्रेम करतो. इकडे आल्यानंतर त्यांच्या कुस्त्या महाराष्ट्रातल्या पैलवानांबरोबर घेतो, आपण लावतो. आपल्या महाराष्ट्रातल्या पैलवानला कमी पैसे देतो आणि दिल्ली हरियाणावाल्यांच्या पैलवानला जास्त प्रमाणात पैसे देतो. माझी विनंती आहे सगळ्यांना की त्या लोकांवरती प्रेम करण्यासारखी माणसं नाही आहेत. आपल्या महाराष्ट्रात कुस्ती मैदान घेतली पाहिजे त्यांनी. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राने एकी केली पाहिजे. महाराष्ट्र हे राजकारण करते, कुस्ती क्षेत्रामध्ये राजकारण करते. त्यामुळं आपल्या कुस्ती क्षेत्रात होणाऱ्या पैलवानावरती अन्यायाला वाचा फुटत नाही. याचं उदाहरण काका पवार असतील, राहुल नाना त्यातूनच गेलेले आहेत. अनेक पैलवानांनी ह्या अन्याय सहन केलेला आहे. राहुल नानाचा तर सगळ्या उघड्या डोळ्याने आपण पाहिलाय. काय करू शकतो, एक स्वप्न असतं आयुष्यामध्ये, माणसाचं एक स्वप्न असतं की आपण आयुष्यात आल्यानंतर एक उच्च स्पर्धा खेळावी, ही त्या खेळाडूचं स्वप्न असतं आणि ती साहजिक असतं. त्यांच्या आई वडिलांची तेवढी तपश्चर्या असते, गुरुची तपश्चर्या असते, त्या पैलवानची स्वतःची तपश्चर्या असते. राहुल नानाची तर तपश्चर्या मी माझ्या उघड्या डोळ्यानं नेहमी बघत आलोय. आणि अशा तपश्चर्यामध्ये ज्या वेळेला पैलवानाचा अपेक्षा भंग होतो त्यावेळेला पैलवानाची मानसिकता काय असते ही मी राहुल नानाच्या समोरून बघितलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की कुस्ती क्षेत्रामध्ये राजकारण न करता ज्या पैलवानावरती अन्याय होतोय त्या पैलवानाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रानं एकजुटीने एकत्रित येऊन त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. तर आणि तरच खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राची कुस्ती वाढणार आहे. नाहीतर जर तेवढ्या उंचीला जाऊन जर आपला पैलवान खाली मान घालून तिथून यायची वेळ येत असेल तर खऱ्या अर्थानं मला सांगा कुस्ती क्षेत्राकडे वळण्याचा प्रमाण कमी होईल. मग आपण गल्लीतच फक्त कुस्ती खेळू. महाराष्ट्र केसरी हा सर्वोच्च नाहीये. महाराष्ट्र केसरी झालं की आपली पोरं थांबतात, महाराष्ट्र चॅम्पियन झाले की आपली मुलं थांबतात. पण कुस्ती खरी सुरुवात आहे. आपण नॅशनलच्या पदकाकडे जर डोकं लावलं, नॅशनलचं पदक घ्यायचंच, ह्या पद्धतीनं जे मुलगा तयारी करतो तो मुलगा यशस्वी होतो, मुलगी असेल मुलगा असेल. त्यामुळं मी एकच विनंती करतो की बाबा आपल्या कुठलाही खेळाडू असेल ह्याच्यात राजकारण न करता सगळ्या खेळाडूंनी अन्यायाच्या विरोधामध्ये त्या पैलवानच्या पाठीशी उभं राहायचं. आणि इथून पुढच्या काळात आज ही जनजागृती गणेशभाऊ मानगुडे असतील त्यांच्या सर्व सहकार्याने केली आहे. ही एवढं मोठं आपल्याला एक साधन तयार करून दिलंय की आपण सगळीजण आज हजारोनं लाखोनं एकत्र येऊ शकतो या एका माध्यमातून. ज्या वेळेला आपल्या कुठल्या पैलवानावरून त्या अन्याय होतोय त्यावेळेला आपण सर्वांनी जर अतिशय चांगल्या पद्धतीनं एकजुटीनं त्यांच्या पाठीशी उभं राहायचे या गणेशभाऊच्या माध्यमातून जर आलो तर निश्चित आपल्या पैलवानावरती अन्याय करायची कोणाची हिंमत होणार नाही, ताकद होणार नाही, एवढं मला वाटतंय नक्की. शुभम नाव नाही माझ्या मुलाचं, शिवम आहे. शिवम बद्दल बोलायचं झालं तर अतिशय लहानपणापासूनच त्याला आम्ही बाळकडू पाजलेलं आहे कुस्तीचं. आणि तो लहानच आहे, वयानं लहान आहे, परंतु आता सध्याला त्याची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. चांगली कुस्त्या करतोय आणि त्याला चांगले वेळोवेळी मार्गदर्शन करतात. अण्णा जगताप आहे, गणेश जगताप त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करते. अधूनमधून राहुल नाना करते ते, शरद पवार करते ते, काका पवार करते ते, गोविंद पवार करते ते. आणि त्याच्यामुळं त्याची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. आज त्याचं वय 11 वर्ष पूर्ण होतंय. उद्याच्या त्याला 12 तारखेला 11 वर्षामध्ये 45 किलो वजन त्याचं झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं कुस्ती करतो. त्यानं त्याच्या लहान वयामध्ये मी माझा मुलगा म्हणून नाही
पण त्याच्या कुस्ती क्षेत्रामधून त्यानं महाराष्ट्रात त्याची ओळख एक निर्माण केलेली आहे. भविष्यात तो एक चांगल्या पद्धतीचा गुणी खेळाडू होण्यासाठी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, एवढंच या शिवमच्या बाबतीत सांगेन. गणेश जगताप आणि सिकंदरची कुस्ती जरी लागली तरी मी ज्या दिवशी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झाल्या, हारजीत झाली, त्या दिवशी मी एक स्टेटस टाकलं होतं की हे सोलापूर जिल्ह्याचे दोन्ही वाघ आहेत आणि भविष्यात या सोलापूर जिल्ह्याला या दोघांकडून खूप खूप अपेक्षा आहेत. सिकंदर ही एक नामांकित कमी वयामध्ये जास्त प्रगती केलेला पैलवान आहे, अतिशय चांगला गुणी खेळाडू आहे आणि भरपूर कष्ट केल्यानंतर काय होतं ही आपण त्याच्याकडून शिकलेलो आहोत. अतिशय चांगला पैलवान आहे तो. ही गणेश ही अतिशय गुणवान पैलवान आहे. गणेशची नम्रता तर संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. चंद्राच्या पाटीलच्या कुस्तीच्या बाबतीत असेल किंवा त्याच्यानंतरच्या कुठल्या कुस्तीमध्ये असेल, गणेश कुठल्याही पंचाला आरेरावीच्या मुगरीच्या भाषेत कधी कुठल्याला बोलला नाही. जो निर्णय असेल ते अमान्य करून तो लगेच त्या ठिकाणी नम्रपणानं रूढ होतो. खऱ्या अर्थानं त्या दोघांची कुस्ती खूप संपूर्ण महाराष्ट्राला वाटत होतं की मैदानी कुस्ती त्या दोघांची यावी, परंतु ही कुस्ती महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनात आली, हारजीत झाली, पण चांगली कुस्ती झाली. दोघे गुणी खेळाडू आहेत आणि मी तिथं पंच म्हणून जर असलं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी माझ्या गावामध्ये कुस्तीचं मैदान घेतो. मी माझ्या शिवमची जरी कुस्ती तिथं काटा आणि खट्टच कुस्ती लावतो आणि शिवमची कुस्ती जरी लावली आणि पंचानं कुठं हलगर्जीपणा केला तर त्या पंचाला मी ताकीद देतो आणि ती कुस्ती फिरून लावतो. मला हे चालत नाही, कारण आपल्याला कुस्ती वाढवायचीच असेल तर आपण जर आपल्या मुलगा आहे म्हणून, भाचा आहे म्हणून पर्सनॅलिटीच्या बाबतीत जर आपण उतरलो तर खऱ्या अर्थानं आपल्या पोराची प्रगती कधी होत नाही. त्यामुळे मी एक विनंतीने सांगतो की मी जरी पंच असेल तर जो काय कुस्तीमध्ये निर्णय होईल तो रास्त निर्णय देण्याचंच काम करेन. मला ती शिकवण आमच्या वडिलांनी चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये सर्वच पैलवान आपले आहेत आणि पैलवान आपले असतात आणि आपण त्या पैलवानाला चांगला न्याय द्यायचा, ह्याच्यात कुठलीही चूक करायची नाही, ही शिकवण दिल्यामुळं ह्याच्यात मी पंच जरी असलो तर जे कोणी जिंकल त्याचा हात मी प्रामाणिकपणानं वर आनंदात करेन. उत्तेजक द्रव्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरं सांगतो तुम्हाला, खूप दिवसापासून इच्छा होती. मी गणेश भाऊंना वारंवार बोलत होतो, काही गोष्टी कानावर याच्या बघत होतो, डोळ्याने पाहिल्या. आज मला सांगा, अस्लम काजी आमच्या तालुक्याचे, आमच्या गावाचेच म्हणा थोडक्यात, अस्लम काजी पैलवान 10 ते 12 वर्ष एक तप जवळपास ओपनच्या गटामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतलं प्रतिनिधित्व केलेलं पैलवान आहे. त्या पैलवानानं नॅचरली खाणं पिणं खाऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं 12 वर्ष एकाच जोडीत कुस्त्या करून अनेक महाराष्ट्र केसरी झाले. त्यांना चितपट मारलं. भाग्य त्यांचं कमनशिबी असेल. आम्ही खूप अकलूजमध्ये अपेक्षित होतो की अकलूजमध्ये ते महाराष्ट्र केसरी होतील म्हणून, परंतु त्यांना अंतिम क्षणामध्ये अतुल पाटलांकडनं पराभव पत्करावा लागला. पण मी एक त्यांचं उदाहरण का देतोय की 12 वर्ष एका जोडीत कंटिन्यू राहणं आणि मैदानी कुस्तीमध्ये जे महाराष्ट्र केसरी झाले त्यांना चितपट करणं, ही कुठलंही उत्तेजक द्रव्य घेऊन नव्हतं, तर ती नॅचरली त्यांची ताकद होती, नॅचरली खाणं पिणं डाईट होतं आणि म्हणून त्यांच्या कष्टामुळं ती 12 वर्ष कुस्तीत टिकून राहिले. आज मी तुम्हाला कोणाला राग येऊन देऊ नका, पैलवान मंडळी असतील, वस्ताद मंडळी असतील, पालक मंडळी असतील, पण प्रामाणिक एक गोष्ट मी तुमच्या पुढे मांडतो की उत्तेजक द्रवामध्ये तुम्ही लय लवकर जोडीत येत आहे, खूप लवकर जोडीत येत आहे. मोठी जोड तुमची लगेच होती आहे आणि मोठी जोड ज्या वेळेस तुमची होती त्यावेळेला 1 ते 2 वर्ष तुम्ही नावामध्ये राहताय. 2 वर्षानंतर मात्र परिस्थिती अशी होती की तुम्ही कुठं आहे कुणालाच माहिती नाही. असं का होतंय, ह्याचं कारण काय शोधा जरा थोडंसं. कोणाला जखमी झालंय म्हणून ही मंडळी होत नाही, तर तुम्हाला व्यायाम करताना सुद्धा उत्तेजक घ्यावं लागायला लागलं, कुस्ती खेळताना उत्तेजक घ्यावं लागलं. काल परवा तुम्ही सगळ्या मंडळीने पाहिलं असेल टीव्हीवरती बातमी की एका मुलानं स्वतःच्या बापाला स्टेरॉइड मिळालं नाही म्हणून चावून चावून मारलं. मला सांगा, ही परिस्थिती कुस्ती क्षेत्रात येऊ शकते, कारण तसं वातावरण कुस्ती क्षेत्रात आलेलं आहे. प्रत्येकाला पावडर खाऊन, म्हणजे जोर बैठका मारून रनिंग करून किंवा इतर एक्सरसाइज करून तब्येत करण्यापेक्षा पावडरी खाऊन तब्येत करायची सवय लागली. आखीव रिकीव तब्येतीचा झाला की त्याला वाटतं लय कष्टातला आहे, परंतु ही काळ 2 मिनिटं वेळ सुद्धा टिकत नाही. आणि म्हणून माझी सर्व पैलवानांना की तुम्ही
ना चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही नॅचरल मध्ये आला तर उशीर होईल तुम्हाला वरती यायला. कारण आम्ही गणेशच्या पाठीमागून अनेक जण आले, पुढे गेले, पण आज ते नावात नाहीत. अशी परिस्थिती आहे. मला नेहमी शरद पवार आणि गोविंद पवार सांगायचे की नॅचरली कुस्ती आहे. 4-5 वर्ष नाही 10 वर्ष गणेश जगताप ह्या जोडीत खेळू शकतो. नॅचरली पैलवान आहे. म्हणून मी विनंती करतो की बाबांनो, कुस्तीची जोड लगेच मोठी होऊन नाव कमवण्यापेक्षा थोडं थांबा. कारण स्वतःचा जीव जपून ह्या सगळ्या क्षेत्राकडे आलं पाहिजे. नाव मिळवायचंय म्हणून तुम्ही उत्तेजकाकडे जर वळत असाल आणि उत्तेजक सेवन करून जर तुम्ही लवकर 2 वर्षात येत असाल तर ह्याची स्वतःच्या शरीरावरती हानी होती, कुटुंबाची फसवणूक होती, आईवडिलाची फसवणूक होती, अपेक्षा भंग होतात. संपूर्ण इच्छाशक्ती ज्या इच्छेनं ज्या अपेक्षेनं तुम्हाला पैलवान करायची इच्छा बाळगलेली असते कुटुंबानं, ती इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की उत्तेजन सेवनाकडे वळलं नाही पाहिजे. नॅचरली खाल्लं पाहिजे. नॅचरलीच तब्येत, नॅचरलीच मेहनत मारा. आणि तुम्ही नॅचरली मेहनत मारून मारलेली जी तब्येत आहे ती तुम्ही पिढ्यानपिढ्या तुमचा मरेपर्यंत तुमचा वळ बुजत नाही. अतिशय आकिरकित तब्येत तुमची मरेपर्यंत राहते. एवढंच तुम्हाला माझं सांगणं आहे. आज संपूर्ण पैलवान मंडळी घरी आहे. संपूर्ण पैलवान म्हणजे तालमी संपूर्ण बंद आहे. सगळे मोठे पैलवान महाराष्ट्रातील घरी आहे, छोटे पैलवान महाराष्ट्रातील घरी आहे. पालकांची परिस्थिती अशी असते की माझा मुलगा काका पवारच्या तालमीत आहे, माझा मुलगा गंगावेशमध्ये आहे, माझा मुलगा शाहूपुरीला आहे, माझा मुलगा असलम काजी जवळ आहे. सगळ्यांची इच्छा असते. मग पालक काही प्रमाणामध्ये मुलांकडे फक्त पैसे पुरवतात, त्याला खुराक पुरवतात. परंतु आज तुमचा मुलगा तुमच्यापाशी आहे. तुम्ही वस्तादांच्या जीवावर ठेवल्यानंतर वस्ताद करून घेतात, त्याची प्रगती होते. पण आज तुमचा मुलगा या कोरोना व्हायरसमुळे घरी आहे आणि कोरोना व्हायरसमुळे घरी असताना आज त्याची प्रगती करून घ्यायची, त्याच्याकडनं कष्ट मेहनत करून घ्यायचं काम तुमच्यावरती आलेलं आहे. त्यामुळं आज बऱ्याच पैलवानांचे मी बघतोय, मला काय कोणाची नावं घ्यायची नाहीत, परंतु बऱ्याच पैलवानांचा आज मी बघतोय स्टेटसला फक्त मेहनत मारतानाच ठेवलं जाते, पण ऍक्च्युअली तेवढी मेहनत मारत नाहीत. आणि तेवढी मेहनत नाही मारली तर ती फसवणूक स्वतःची तर आहेच आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये उद्याचं अधिवेशन येईल महाराष्ट्र केसरीचं ज्या वेळेला, त्यावेळेला तुम्ही किती खोटारडेपणा केलेला आहे तो निश्चित उघडा पडणार आहे. त्यामुळे हात जोडून विनंती आहे की जे चांगले आहेत, तुम्हाला संधी आहे. आज ज्या वेळेला शांत आहे त्यावेळेला घाम गाळायचा, ज्या वेळेला वातावरण शांत आहे त्यावेळेस घाम गाळायचा, त्यावेळेस युद्ध येत आहे त्यावेळेला रक्त सांडायची गरज पडत नाही. हे विश्वासराव नांगरे पाटलांचं वाक्य आहे. आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही कष्ट आज बी करत राहिला तर खऱ्या अर्थानं तुम्ही उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला रक्त सांडावं लागणार नाही. रक्त सांडावं म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही स्पर्धेमध्ये. त्यामुळं तुम्ही मंडळींनी चांगल्या प्रकारात आहे तिथं कष्ट करा, आई वडिलांची फसवणूक करू नका, अशी एक तुम्हाला माझी सांगायची विनंती आहे. आज कुस्ती क्षेत्र खऱ्या अर्थानं कुस्ती मैदान बंद असल्यामुळं बऱ्याच पैलवानांची परिस्थिती अशी आहे की कुस्ती केल्याशिवाय त्यांच्या खुराकाचं भागत नाही. आणि कुस्ती केल्याशिवाय खुराकाचं भागत नाही ही जरी वस्तुस्थिती खरी आहे. मग आज सगळी कुस्ती मैदानं महाराष्ट्रातली बंद आहेत. आणि महाराष्ट्रातली कुस्ती मैदानं बंद असल्यामुळं ज्या वेळेला त्या पैलवानांची उपासमारीची वेळ येते, ह्याच्यासाठी शासनानं पैलवानांना सगळ्यांनीच बऱ्याच जणांनी मागणी केलेली आहे की सरकारनं पैलवानांना काहीतरी द्यावं. आणि खरं आहे की अशा पैलवानांना खुराकासाठी कवना परंतु काहीतरी त्या मानधन स्वरूपात द्यायला पाहिजे, जेणेकरून पैलवानांची ही खुराकामुळे उपासमार होऊ नये किंवा त्याच्यावरती कुस्तीतून बाजूला जायची वेळ येऊ नये. भारत भोसले वस्ताद हे एक पैलवान जरी नसले तरी भारत भोसले वस्ताद हे अतिशय नामांकित वस्ताद म्हणून नावारूपाला आले. त्यांनी सुनील साळुंके सारखा एक पैलवान चांगला घडवला, उपमहाराष्ट्र केसरी झाला, हिंद केसरी झाला, आज ते DYSP म्हणून काम करतायत. त्यांच्या तालमीतल्या मुलगा म्हणलं की खट्टा आणि खशेल, खवसपूरची पोरं म्हणलं की खट्टा आणि खशेल. अतिशय चांगल्या पद्धतीची भारत वस्तादांनी मुलं चांगली केलेली आहेत. त्यांचा मुलगाही आता स्वतः विक्रम चांगल्या पद्धतीचा एक चांगला नामांकित पैलवान झालेला आहे. त्यामुळे भारत भोसलेंनी अशीच ह्या पुढेही त्यांनी अशा पद्धतीनंच
चांगलं मार्गदर्शन चालू ठेवावं, अशीच पिढी चांगली घडवावी, हीच अपेक्षा भारत भोसले वस्तादांकडनं आम्हाला आहे. तेजस कमळकर, नमस्कार. डोपिंग बद्दल सांगण्याचं म्हणजे खरोखर ती परिस्थितीच आहे. आज डोपिंग बद्दल जर नाही कोणीच बोललं आणि बोलणं गेले, पैलवानांनी काय चालू केलंय की तुमचं काय जातंय, हे त्याला एखाद्या पैलवानाला जर आपण सांगायला गेलो की बाबा बाळा हे चांगलं नाही, तुम्ही ह्यापासून बाजूला राहा, तर तो पैलवान आपल्या अंगावरती येतोय. मग कुणीही रिस्क घ्यायला तयार नाहीत की बाबा ह्याला काय मार्गदर्शन करावं. त्यामुळं डोपिंग बद्दलचा विषय आहे ती माझी तर अशी विनंती आहे, ज्या तालमीतला तो पैलवान आहे आणि त्यांनी डोपिंग केलं हे त्या वस्तादला लक्षात आलं तर त्या वस्तादनं त्याच्या घरच्याला बोलवून घेऊन त्याची पीटी आणि त्याला त्याच्या ताब्याला दिलं पाहिजे. त्यामुळं काय होईल की तुमच्या तालमीचं नाव, तुमच्या वस्तादांचं नाव खराब होतंय. हे पैलवानांच्या ज्यावेळेस लक्षात येईल की बाबा आपल्याला का घरी हाकलून दिले, त्यावेळेला त्याच्यावरती कुठंतरी ही उपाययोजना होईल. आज मला सांगा, तुम्हाला हे उदाहरण जे दिलं नागपूरचं, त्या पोरानं बॉडी बिल्डरनं त्याला ती मिळालं नाही म्हणून त्याने त्याच्या बापाला मारले. उद्या ही तालमीच्या परिसरामध्ये कोणालाही मारू शकतात. म्हणून ह्या उपद्रव्यापासून थांबवायचं असेल, ही उपद्रवी व्याप म्हणायचं ह्याला, आणि ह्या उपद्रवी व्यापापासून जर ही सगळी मंडळी थांबवायची असेल तर आता चान्सेस आहे आपण लॉकडाऊन मध्ये अडकलोय आणि ही व्यसनं सुटू शकतात आणि ही व्यसनं सोडणं काळाची गरज आहे. बिजली मल्ल ज्ञानदेव लोखंडे वस्ताद हे खुडूस गावचे आहेत. अतिशय चांगले गरीब स्वभावाचे वस्ताद आहेत. त्यांच्याकडं सर्व स्तरातली मुलं, गरिबाची मुलं त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्या तालमीतली मुलं त्यांच्यासारखीच म्हणजे बिजली सारखी पोरं खेळतात. अतिशय चांगले मार्गदर्शक या सोलापूर जिल्ह्यातले माळशिरस तालुक्यातले बिजली मल्ल ज्ञानदेव लोखंडे वस्ताद आहेत. त्यामुळं त्यांच्या हाताखाली आता चांगली मुलं घडायला लागलेली आहेत. त्यांच्याकडली लहानातली टीम अतिशय चांगली आहे. लहान गटातली म्हणजे अतिशय चांगल्या मैदानी कुस्त्या करणारी मुलं आहेत ती. त्यामुळं ज्ञानदेव लोखंडे वस्तादांना माझ्या शुभेच्छा असतील की भविष्यामध्ये त्यांच्याकडनंही एखादा ज्या महादेव ढवरेनं बापू सलगरला घडवलं होतं अशा पद्धतीचं ज्ञानदेव लोखंडे वस्तादाकडनं पण अपेक्षा आहेत की त्यांनी चांगला एखादा पैलवान त्या ठिकाणी घडवला पाहिजे. भैरवमाळी वस्ताद हे उपळाई गावचे आहेत आणि गरीब आहेत, जी परिस्थितीने बी गरीब आहेत. आणि त्यांनी देखील माझ्यासारखंच, मी जसं माझे 2 बाचे पैलवान केले, त्यांच्या बहीण म्हणजे त्यांचा मेहना वारलेला आहे, त्यांनी त्यांचे 2 बाचे पैलवान करायला घातलेले आहेत. अशा गरिबी परिस्थितीतून किती म्हशीचं दूध विक्री करून मुलांना सांभाळतात आणि त्यांचेही 2 मुलं आहेत आणि बाचे आहेत. चांगल्या पद्धतीने घरीच मार्गदर्शन करतायत. आता 1000 रुपयाच्या जोडीच्या आसपास त्याचे बाचे आहेत. त्यामुळे भैरवमाळी वस्ताद पण भविष्यामध्ये त्यांनाही चांगलं जे दिवस चांगले येऊ आणि त्यांच्या हातून ही त्यांच्या बाच्यांची चांगली सेवा घडून त्यांच्या मुलगा बाचा चांगला नामांकित पैलवान घडावा. चिरंजीव शिवम महाराष्ट्राला पडलेलं स्वप्न आहे आणि खरं आहे. आणि आमच्या पूर्ण कुटुंबाच्या शिवमकडनं खूपच अपेक्षा आहेत. परंतु शिवमपेक्षाही दुसरा आमचा एक पुतण्या आता लहान गटात आहे, बालगटात आहे. माझ्याकडे आता एक बालगटात 4 ते 5 मुलं आहेत. एक सिद्धार्थ डाणे माझा पुतण्या आहे सखा. त्याच्यानंतर रणवीर चोपडी एक आहे, केदार जगताप म्हणून एक आहे. एक 3 मुलं अशी आहेत ती लहान गटात, एकदम लहान गट आहे त्यांचा, म्हणजे बालवाडीला आणि पहिलीला आहेत. तुम्ही सांगाल ते डाव ती मारून दाखवतात किंवा मारतात खेळताना, तुम्ही सांगाल ती. आणि त्यांची लवचिकता, त्यांची पर्सनॅलिटी शिवमपेक्षा किती तर चांगली. त्यामुळं शिवमकडनं तर अपेक्षा आहेतच सोडा, पण आणखीन लहान मुलांकडनं अपेक्षा आहेत त्या. आणि आज मी तिला माझ्याकडे जी 30-40 मुलं आहेत ती सगळीच चांगल्या पद्धतीनं कुस्ती करणारी मुलं आहेत, ती सगळीच्या सगळी.
आणि माझ्यावरती बऱ्याच ग्रामीण भागातल्या लोकांनी विश्वास टाकलाय. आता माझ्याकडं राहायला पण मुलं आलेली आहेत ती, आणि महाराष्ट्रातली एकमेव तालीम असेल की ही तालीम आमच्या कुर्डू ग्रामपंचायतची आहे. आणि कुर्डू ग्रामपंचायतनं ती सुविधा केलेल्या आहे. लाईट असेल, पाणी असेल, राहायची सोय असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमचे वडील कैलासवासी धोंडेबाबा डाणेंनी ही संकल्पना मांडलेली होती. आणि त्यांच्या जोडीला कैलासवासी माणिकराव पाटील म्हणून होते. ह्या दोघांनी ह्या कुर्डू गावातली तालीम बांधली, आणि त्या बांधलेल्या तालमीला चांगल्या पद्धतीचं रूप आणायचं काम मी सरपंच झाल्यानंतर केलं. आणि आज मी तिला चांगल्या पद्धतीनं गावामध्ये एक तालीम, ग्रामीण भागातली सगळ्यात चांगली तालीम आज माझी या ठिकाणी आहे. आणि इथं कुठल्याही मुलाकडनं कसल्याही पद्धतीची फी घेत नाही, फुकट सगळी सेवा दिली जाते. पहाट 3:45ला दिनक्रम चालू होतो आणि 7:30ला संपतो. संध्याकाळी 4:45ला चालू झालेला 7:30ला संपतो. त्यामुळं येणाऱ्या काळात उद्या भविष्यामध्ये तुम्हाला माझ्या गावातनं गणेश जगताप सारख्या नावारूपाला आल्यासारखी अनेक मुलं नावारूपाला येताना दिसतात. त्यात आज आमचा पुतण्या 2 वर्ष महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत असेल, शालेय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला मेडल घेतले. माझाच एक चिरंजीव शिवमपेक्षा मोठा आहे, आणि तो एक माऊली जमदडेची प्रतिकृती आज सध्याला आमच्या तालमीमध्ये आहे. आज त्याचं 14 वय आहे आणि माझ्यापेक्षा 4 फूट उंचीनं जास्त झालेला आहे. अतिशय 67 ते 68 किलो वजन झालंय. आणि 2 वर्षामध्ये तुम्हाला तो पण नावारूपाला येताना दिसेल. परंतु झालंय असं, ते शिवमच्या पुढं बाकीच्या पोरं फिकी झाली ती, ही मात्र मान्य करावं लागेल. पैलवान किती राजकीय प्रवासाचं तुम्हाला माहितीसाठी सांगतो की मी राजकारणाकडे वळणारच नव्हतो. राजकारण हा माझा पेशाही नव्हता खऱ्या अर्थानं. परंतु काही घडामोडी घडल्या गावामध्ये असेल, आमच्या भावभावकीमध्ये असेल, आणि ह्या घडामोडी घडत असताना मी आर्थिक परिस्थितीच्या म्हणजे आर्थिक खूप अडचणीमुळे माझी कुस्ती 94-95ला जवळपास बंद पडली. तरी बी मी 2-3 वर्ष फक्त नुसता सराव केला. आणि त्यानंतर मात्र मला नाईलाजास्त व्यवसायाकडे वळावं लागलं. मी व्यवसायाकडे वळत असताना चांगल्या पद्धतीनं नावारूपाला व्यवसायात आलो, आणि आर्थिक अडचण माझी थोडीशी दूर झाली मी व्यवसायात वळल्यामुळं. आणि त्यानंतर मात्र माझं एक समाजकार्य, म्हणजे मला माझ्या वडिलांकडूनच वासा आणि वारसा मिळाला आहे. गावातले जे तंटे आहेत ते गावातल्या गावात मी मिटवतो. कुठंही पोलीस स्टेशनला तक्रार जात नाही. आणि ही हातखंडा म्हणजे नुसत्या तंट्याचाच नाही, बांधबांधोऱ्याचे भांडण असलेली, शेताची वाद असलेली, घरातील भांडण असलेली, देणेघेण्यावरून झालेला वाद असेल, कुणाची मुलगी नांदायला जात नाही किंवा कुणाची येत नाही अशा पद्धतीचं भांडण असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या पद्धतीनं मी माझ्या गावातच बसून मिटवतो. सामोपचाराने मी कुठलीही तक्रार पोलीस स्टेशनला जाऊ देत नाही. ह्याच्यामुळं लोकांना माझा एक स्वभाव चांगला पटला, आणि लोकांनी मला आग्रह केला की तुम्ही राजकारणात निवडणुकीमध्ये उभं राहिलं पाहिजे. मी 2005ला कुर्डू ग्रामपंचायतची निवडणूक लढवली, आणि मी कुर्डू ग्रामपंचायतचा 130 मताच्या लीडनं ग्रामपंचायत सदस्य झालो 2005ला. 2005च्या नंतर 2008-9ला एक कुस्तीच्या माध्यमातूनच एक घटना घडली, आणि त्या घटनेमध्ये एक 9-10 महिन्याचा कालावधी माझा खूप वाईट गेला. आणि ते गेल्यानंतर मी तिथून बाहेर पडलो त्या संकटातून. त्यावेळेस 2010 साल होतं, आणि 2010 सालात जी कुर्डू ग्रामपंचायतची परत निवडणूक लागलेली होती, आणि सर्वच गटातटातल्या बऱ्याच मंडळींनी मला सपोर्ट केला, आणि एक माझी गावामध्ये पार्टी स्वतंत्र तयार झाली. आणि त्या स्वतंत्र पार्टीमध्ये माझी सर्वच्या सर्व सीट, म्हणजे 1952 सालापासून कुर्डू ग्रामपंचायत एकाच माणसाच्या ताब्याला होती, एकाच घराण्याच्या ताब्यात होती. ती मी 2010 साली त्याच्यावरती ह्या सर्व बाकीच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून 2010ला मी कुर्डू ग्रामपंचायतची निवडणूक लढवली स्वतंत्रात, आणि त्याच्यामध्ये माझे सर्वच्या सर्व सीट निवडून आले. जनरलची जागा होती, मी सरपंच झालो. आणि 1 वर्ष 6 वर्षानंतर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महिला जागेचं आरक्षण आलं, आणि आमदार बबनदादा आणि संजय मामांनी मला
दोघांनी भाऊभावांनी मिळून माझ्या घरच्यांना म्हणजे आमच्या घरच्यांना उमेदवारी दिली आणि 5111 मताच्या लीडनं कुर्डू जिल्हा परिषदची निवडणूक मी जिंकलो. आणि खऱ्या अर्थानं राजकारणाचा वसा आणि वारसा माझा कुठलाही नसताना मी केवळ लाल मातीची प्रामाणिकपणानं सेवा केली. आमच्या गावातल्या मुलांना, गरीबातल्या गरीब मुलांना मी जी काय पोटाशी धरून त्यांना रेगोरुपाला लावलं. माझे 70-80 मुलं ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होते त्यातले 40-45 मुलं सर्व्हिसला लागलेत. कोणी रेल्वेत आहे, कोणी SRP मध्ये आहे, कोण PSI झालंय. म्हणजे ही वेगवेगळ्या क्षेत्रात माझी 30 ते 40 मुलं आज माझ्या हाताखाली काढलेली मुलं काम करतायत. काही राजकारणात आलेत आणि काही आज उद्योग व्यवसाय करतायत. एकही मुलगा मी जे माझ्या हाताखालून गेलाय तो कुठल्याही वाम मार्गाला नाही, वाईट मार्गाला नाही. त्यामुळं लोकांचा खूप मोठा विश्वास राहिला आणि त्या विश्वासात पात्र ठरून मी राजकारणामध्ये आलो. आणि राजकारणामध्ये माझ्या गावानं, माझ्या गावातील सर्व जनतेनं माझ्यावरती खूप प्रेम केलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की कुठल्याही एखादा नेता व्हायचा असेल तर त्याला पैशाचा पाऊस पाडावा लागतो. मी ज्यावेळेस राजकारणात उभा असतो त्यावेळेस माझ्यासाठी गावातनं वर्गणी गोळा होते आणि हीच किमया मी केली. म्हणून आज माझ्या पाठीशी गावातील जनता आहे, गाव आहे. त्यामुळं कुठल्याही क्षेत्राला मला त्यांची चांगल्या पद्धतीनं सहकार्य, मदत असतं. मी 2000 सालापासून कुर्डूमध्ये फार मोठं मैदान घेतो. त्याही मैदानाला मला न सांगता, न काय करता सर्व लोकांचं सहकार्य असतं. कुठल्याही स्तरातून असेल, त्यांना जे शक्य असेल त्या पद्धतीनं असते. मी तुम्हाला एवढं एकच सांगतो की माझ्यावरती ज्यावेळेस 2009ला संकट आलतं, त्या 2009च्या संकटावेळी माझ्या गावातील माता भगिनींनी सुद्धा माझ्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी, कामाला गेलेलं जेवढं 1 दिवसाचा पगार असेल ती सहित त्याची वर्गणी केलेली होती आणि त्या संकटावरती मात आम्ही केली. खूप खूप वाईट प्रसंग आणि चांगले प्रसंग मी भोगलेत आणि ऍक्च्युली ही आज सांगण्याची वेळ नाही, कारण प्रत्यक्षात ज्या कोणी बसतील त्यावेळेला त्यांना माझी जीवनाची हिस्ट्री मी नक्की सांगेन. परंतु सहजासहजी मला कुठलं काही मिळालं नाही. राजकारण बी सहजासहजी मिळालं नाही. कुस्ती क्षेत्रातनं वाढ होत असताना सुद्धा ह्याला सहजासहजी झालेलं नाही. आम्ही ज्यावेळेस कुस्ती खेळत होतो त्यावेळेला आम्हाला 9-9:30 वाजता संध्याकाळच्या सराव करायला वेळ मिळायचा. पण आम्ही खेळायच्या अगोदर काचा टाकलेल्या असायच्या, त्या काचा विचून आम्हाला प्रॅक्टिस करावं लागायची. अनेक संघर्षाला मी सामोरे गेलेलो आहे, अनेक घडामोडीला सामोरे गेलेलो आहे आणि हे सगळं केल्यानंतर मी एक चांगला माणूस झालो. का तर हे वाईट अनुभव मला येत गेले आणि मी चांगला असा झालो की मी अत्यंत गरीब मुलाला जवळ करतो, चांगल्यांना जवळ करून त्याची गुणवत्ता हेरतो आणि त्या क्षेत्रात त्या मुलाला मार्गदर्शन करायचं काम करतो. म्हणूनच आज मी जे आहे ती नुसतं नाव सांगितलं तरी, म्हणजे माझं नाव सांगितलं तरी माझ्या परिसरामध्ये, भागामध्ये की मला कोण ओळखत नाही किंवा मला काही जाणत नाहीत असं कोणीही नाही. त्यामुळं ही सगळं क्षेत्र राजकारणात आज आलोय. विश्वासार्हता मी गमावलेली नाही. मग वरिष्ठ पातळीवरचे नेत्याचे असेल, गावातली जनतेचे असेल, विश्वासाची नाड असेल. आणि मला पद मिळाल्यानंतर जे मी काय काम केलंय गावामध्ये, तर तुम्ही जर आलात कधी माझ्या गावाला भेट द्याला आणि तुम्ही सर्वसामान्य जनतेला विचारायचं, म्हणजे मी स्वतः सांगणं म्हणजे ती माझी पाठ थोपटल्याप्रमाणे असणार आहे. पण ज्या वेळेला तुम्ही बघाल की बाबा माझ्या गावामध्ये मी राजकारणात असताना मी काय विकास केलाय, माझ्या वडिलांना म्हणजे 1952 सालापासून ज्या रस्त्याच्या भांडणं कोर्टामध्ये आहेत ते सगळे रस्ते मी कुणालाही काहीही न बोलता सगळ्यांचा समजूतदारपणा करून 147 म्हणजे एकूण 47 रस्ते गावातले अंतर्गत रस्ते जे आहेत वादात अडकलेले असतील, वाड्या वस्त्यावर जाणारे रस्ते असतील, त्या रस्त्यासहित सगळी कामं रस्ते करून घेतले. त्यामुळे माझं गाव सुजलम सुफलाम बऱ्यापैकी रस्त्याच्या बाबतीत झालंय. आणि गावात विकास काय असतो ती एका टर्ममध्येच मी दाखवून दिला आणि त्यामुळं गावातली जनता माझ्यावरती खूप प्रेम करते. माझंही लोकांवरती खूप प्रेम असते. आणि जे आहे ते राजकारणामध्ये अपघातातून आलो आणि कुस्तीपासून दुरावलो होतो, परत कुस्तीकडे वळालो ह्या गेल्या 2 वर्षापासून. आता आणखीन चांगल्या पद्धतीने कुस्ती क्षेत्राकडेच वळालोय. राजकारण सोडून दिलेलं नाही, परंतु राजकारण करत असताना मात्र कुस्ती क्षेत्र सांभाळणं हेच सगळ्यात उत्तम आहे. आपला पेशा आहे. आमच्या वडिलांची एक स्वप्न होतं की बाबा एक नामांकित पैलवान, आम्हा तिघांकडनं त्यांचं स्वप्न होतं खऱ्या अर्थानं. पण खऱ्या अर्थानं ती परिस्थिती राहिली नाही. वडील नेहमी आजारी पडत असायचे, त्यांना मधुमेह आणि दम्याचा आजार होता आणि भयानक परिस्थितीत वाईट गेलो
की आम्हाला दूध प्यायला म्हैस होती, ती पण त्यांच्या आजारासाठी विकली होती आम्ही. ज्यावेळेस रतिबाचं दूध होतं त्यावेळेला आम्ही अक्षरशः कुस्त्या करून त्या लोकांचे पैसे दिले. म्हणजे आम्ही कुस्त्या केल्यानंतर त्या रतिबातल्या लोकांचे पैसे दिले. मग अशा परिस्थितीत माझी करत करत पैलवानकी केली आणि ही पैलवानकी जतन करायची. मग 2 वर्ष गॅप पडला. आमचं वडील सहज तालमीत आलं आणि बघून गेलं. मी बाहेरगावी गेलो होतो. मला साधारणतः 11 वाजले असतील माघारी यायला आणि वडिलांनी विचारलं मला की तू तालमीत जात नाही का? मी म्हणलं नाही जात. लगा तालमीत मी खूप घाण बघितली, मी नको त्या गोष्टी तालमीत बघितल्या. आज मी तुला एकच विनंती करतो, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या तालमीची सेवा करायची. असा असताना वडिलांचा शब्द पाळला आणि तालीम दुसऱ्या दिवशी उघडले, स्वच्छ केले, 4-2 गावातली मुलं गोळा केली. त्यांना रोज दिवावात तरी लावायचा हिशोबाने मी त्यांना गोड बोलून चॉकलेट दिल्या, बिस्किटचं पुडं दिलं आणि त्यांना तालमीत आणलं. त्याच्यानंतर माझी नजर पडली माझ्या बाच्यांवरती आणि ते पण आले. मग चांगलाच आमच्या सगळ्या पद्धतीनं चांगलाच टेम्पो रंगला आणि मग आज ती तालीम त्या 98 सालापासून आज 2020 पर्यंत मी कुठल्याही परिस्थितीत बंद पडू दिली नाही. अतिशय चांगली नावारूपाला मुलं आणली आणि त्याच्यातून माझं बी नाव झालं. आज गणेश भाऊनी आणि उपोषणकरांना पुजाऱ्यांनी असेल की बाबा मामाने बाच्याला पैलवान केलं, ही जी संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख तयार केली. बऱ्याच जणांनी मला पाहिलं नाही, त्यामुळं मला कोणी ओळखत नव्हतं. मी मैदानाला प्रत्येक गणेशच्या कुस्तीसाठी हजर असतो बी. मला कोणी ओळखत नव्हतं की ही गणेशच्या मामा आहेत म्हणून मला कोणी ओळखत नव्हतं. त्याच्या आई वडिलापेक्षा जास्त पालकत्व मी मामा म्हणून घेतलं आणि केलं. त्याचं कारण आमच्या वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करायसाठी. आज आता माझ्या घरात 6च्या 6 मुलं पैलवान क्षेत्रातच आहेत. खाताना पिताना झोपताना पैलवानकी व्यतिरिक्त माझ्या कुठल्याही कुटुंबामध्ये मी घरी गेल्यावर कधी राजकारणाचा विषय सुद्धा काढत नाही. राजकीय विषयच आमच्या घरी कधी रंगत नाही. राजकारणाला आमच्या घरातूनच मला बऱ्यापैकी विरोध आहे की फक्त तालीम बघायची आणि त्या दृष्टिकोनातून मी आज तालीमच बघतोय, तालमीतच सेवा देतोय. एक प्रामाणिक सेवा द्यायचं काम मी करतोय. चांगल्या पद्धतीनं आम्ही तिघही भाऊ, आमचा थोरला भाऊ मी असेल तर तो असेल तर मी, अशा पद्धतीनं आम्ही एकमेकाला साथ देतो आणि त्या तालमीमधले सगळ्या मुलांची प्रॅक्टिस असेल, प्रॅक्टिस असेल, मेहनत असेल ती करून घेतोय. काका पवार आणि गोविंद पवारच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राला एक सुंदर स्वप्न पडलेलं. खऱ्या अर्थानं काका पवारांनी महाराष्ट्राचं सुरुवातीला नाव चांगल्या पद्धतीने केलं. बिराजदार मामांनी ह्या दोघांना घडवलं. बिराजदार मामाचे एक असे मितभाषी होते, परंतु त्यांच्या मनात जे आहे ते फक्त त्याच व्यक्तीला सांगणार की ज्या व्यक्ती मामांना म्हणजे वाटतं की बाबा ही व्यक्ती चांगला आहे, त्या म्हणजे त्याच्याकडनं अपेक्षा आहेत तो मोठा होण्याच्या. अशा पद्धतीनं बिराजदार मामांनी काका पवारवरती आणि गोविंद पवारवरती लक्ष दिलं. काका पवारांनी संपूर्ण म्हणजे देशालाच पदक मिळवून दिले. आज ते अर्जुन अवॉर्ड आहे. गोविंद तात्यांनी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवला. पंकज बी ते आणि काका पवार आणि गोविंद पवारांनी त्यांचं तर अपूर्ण स्वप्न काय असेल आणखीन ती पूर्ण करायसाठी जी तालीम पुण्यामध्ये उभा केली आहे. आज त्यांच्याकडे रावण नानापासून आमच्या गणेश जगतापासून अनेक कितीतरी पैलवान आहेत. हर्षद सदगीर असेल, त्यांच्याकडे हे सर्व पैलवान मंडळींना योग्य मार्गदर्शन केलं आणि आज त्यांची महाराष्ट्रात 1 नंबरची तालीम म्हणून नावारूपाला आली. पण मी एक गोष्ट नक्की सांगेन की त्यांच्यासारखी जिद्द, चिकाटी आणि ईर्ष्या मी दुसऱ्यात कधी बघितली नाही. खूप जिद्दी, खूप चिकाटी पवार कुटुंबीय आहे, त्यामुळंच एवढा इतिहास घडू शकतो हे मी नक्की सांगेन. सुनील साळुंके एक ग्रामीण भागातला एका फौजीचा मुलगा आहे. अतिशय चांगला पैलवान, नामांकित पैलवान झाला. 12 कुस्ती असताना त्याला मार्गदर्शन लाभलं. जोपर्यंत कुस्ती करत होता तोपर्यंत चांगल्या पद्धतीनंच कुस्ती केली आणि एक नामांकित पैलवान आहे. आज ती DYSP म्हणून आहेत. त्यांचा भाऊ हिम्मत बी चांगला पैलवान होता, परंतु हिम्मत थोडासा थांबला आणि सुनील चांगल्या पद्धतीनं मोठा होते म्हणल्यानंतर त्यानं चांगलं पद्धतीनं फक्त सपोर्ट करत राहिला. अशी भाऊभावाचं प्रेम असावं. अतिशय चांगल्या पद्धतीने हिम्मत आणि सुनील दोघे भाऊ आहेत. मी थोडस
बोललो की आपण. मी थोडंसं कुस्तीच्या मैदानाकडे थोडंसं वळतो. माझी एक खंत आहे किंवा मला एक वाटतंय ती मी तुमच्या पुढे मांडतोय आणि ती वस्तुस्थिती तुम्हाला कितपत योग्य वाटेल मला माहित नाही, पण मला वाटते माझी खतखत आहे ती मी तुमच्या पुढे मांडतो. आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कुस्त्या नेमून घेतल्या जातात. म्हणजे यात्रेचं मैदान असू द्या, वाढदिवसाचं मैदान असू द्या किंवा कुठल्याही निमित्तानं जी मैदानं घेतली जातात, ह्या मैदानामध्ये माझी एक विनंती आहे की ज्या मोठ्या कुस्त्या तुम्ही नेमून घेता ह्याच्याऐवजी तुम्ही कुस्तीच्या मैदानामध्ये मध्ये पैसे ठेवून कुस्त्या 1 नंबर पासून म्हणजे लहान गटापासून ते ओपन गटापासूनच्या कुस्त्या ज्या आहेत, ज्या पद्धतीनं तुम्ही तिथं आल्यानंतर कुस्त्या जोडता लहान गटातल्या 2000-3000 त्याच पद्धतीनं मोठ्या कुस्त्या सुद्धा तुम्ही त्याच मैदानात जोडाव्यात आहे आणि मध्ये पैसे ठेवून प्रथा असावी, जेणेकरून मध्ये पैसे ठेवलं तर तुमच्या लोकांची फसवणूक होणार नाही. मी उघड्या डोळ्यानं बऱ्याचदा बघितलंय की तुमची फसवणूक होती या मैदान घेतल्यानंतर पैलवानांकडनं आणि ही नको आहे. ह्याच्यामुळे कुस्ती वाढणार नाही. कुस्ती वाढवायची असेल तर खऱ्या अर्थानं सांगतो, मध्ये पैसे ठेवा. पहिला रिवाज होता आपला मध्ये पैसे ठेवून येडा उचलायचा. हीच पद्धत आणली पाहिजे. जुनी संस्कृती आपण चालवली पाहिजे. त्यामुळं एक होईल की ज्या काही नुरा कुस्त्याचं प्रमाण वाढलेलं आहे ती नुरा कुस्ती प्रमाण बंद होईल. मी कोणालाही उद्देशून बोलत नाही किंवा काय नाही, पण माझं सत्य मला वाटतंय मी तुमच्या पुढे मांडले. ह्याच्यात हीच ती गोष्ट आहे. ही असं जर झालं तरच भविष्यामध्ये पैलवानकीचं क्षेत्र म्हणजे कुस्ती क्षेत्र वाढेल. जो कोणी म्हणजे कष्ट करत नाही त्याला कष्ट करायची ऊर्जा मिळेल. कारण मध्ये पैसे ठेवले दोन्हीकडे बी आता हारजीत झाली की दोन्हीकडे पैसे मिळतात. त्यामुळे ती गांभीर्याने कुस्ती घेतली जात नाही पैलवानांकडनं. मग पैसे ज्या समोर ठेवल्यानंतर किमान त्या पैशाच्या अपेक्षेनं तरी ती गांभीर्याने कुस्ती घेतली जाईल आणि 1 नंबर कुस्ती तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्ही मध्ये कुस्ती ठेवली तर. आणि ज्यांनी कष्ट केलंय तो स्वतःच्या आत्मविश्वासानं मैदानात येईल. ज्यांनी कष्ट केलं नाही तो मैदानाच्या कडेने फिरताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि ही एक माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं ह्याच्यात तुम्ही स्वतः खऱ्या अर्थानं म्हणजे ही योग्य आहे की अयोग्य आहे तुम्ही ठरवा, परंतु मी जी बोलतोय किंवा मला जे वाटतंय ती मी तुमच्या पुढे मांडले आणि ही तुमच्या पुढं मांडलेलं कितपत योग्य आहे ती तुम्ही जाणून घ्या. परंतु आज काळाची गरज आहे. जर खऱ्या अर्थानं कुस्ती वाढवायची असेल तर आपल्याला मध्ये पैसे ठेवूनच मोठ्यांच्या सुद्धा कुस्त्या लावा आणि त्याच दिवशी जोडा. ज्या दिवशी मैदान आहे आपलं त्याच दिवशी कुस्त्या जोडा. एक चांगला पैलवान मध्ये घ्या आणि त्याला पैसे ठेवा आणि कोणाला यायचं त्याने कुस्ती लढायला यावं असं ज्यावेळेस पुकार चाल. अशामुळं कुस्तीचं तुम्हाला सांगतो निश्चितच कष्टावर कुस्ती येईल. मग ही उत्तेजनाकडे कुस्ती जाणार नाही. म्हणजे उत्तेजक द्रव्य जे आहेत ह्याच्याकडे कुस्ती जाणार नाही. ज्याने प्रामाणिक कष्ट केलं तोच मैदानात येईल. मग ह्याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं असं कष्ट चांगलं प्रामाणिकपणानं करायला लागलं तर निश्चितच महाराष्ट्र सुद्धा दिल्ली हरियाणाला हरवू शकत. आणि एवढाच एक पर्याय आता सध्याला तुम्हाला पैलवानकी वाढवायची असेल तर कुस्ती क्षेत्रातलं ही दुईकडे पैशाची बंद केली पाहिजे. त्याला हा माझं वैयक्तिक मत आहे. मला कोणी सांगितलेलं नाही किंवा काही नाही. मग तुम्हाला कितपत योग्य वाटते ते तुम्ही सर्वांनी कुस्ती परिवारानं सगळ्यांना ह्या विषयी गांभीर्याने घ्यावा अशी माझी विनंती असं समजा. गणेश जगतापची अविस्मरणीय कुस्ती तुमच्या माहितीसाठी सांगतो. गणेश जगताप ज्यावेळेस नावारूपाला येत होता, नावारूपाला आला, सगळं झालं. ज्या वेळेला झी मराठी कुस्ती दंगलवरती ज्यावेळेस कुस्त्या झाल्या त्यावेळेला आदल्या दिवशी आदर्श गुंड एक गुणी पैलवान आहे, त्या आदर्श गुंडकडनं गणेश जगताप हरला होता. दुसऱ्या दिवशी अंतिम कुस्ती होती. संपूर्ण महाराष्ट्र नाही देश संपूर्ण कुस्त्या बघत होता. कुस्ती दंगल तुम्हाला माहिती आहे खूप गाजलेली दंगल आहे. या कुस्ती दंगल दुसऱ्या दिवशी अगोदर पूर्णपणे विजय चौधरीनं त्याची गुणवत्ता सिद्ध करून दाखवलेली होती आणि शेवटच्या 2 दिवसात अंतिम टप्प्यात त्यांनी संघाला उपांत्य फेरीत आणून सोडल्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी ह्या गोष्टी ज्यावेळेस गणेशच्यावरती जबाबदारी विजय चौधरीकडनं आली त्यावेळेला गणेश आदल्या दिवशी आदर्श गुंड करून पराभूत झाला होता. आणि फायनलच्या ज्यावेळेस फायनल होती त्यावेळेला आदर्श गुंड आणि परत गणेश जगतापची कुस्ती होती. खूप मोठा दबाव गणेशवरती होता. ऍक्च्युली आदर्श गुंड फ्री होता आदल्या दिवशी गणेशवरती मात केल्यामुळं आणि गणेशवरती खूप मोठा दबाव होता. त्याच्या वस्तादवरती होता, सगळ्या टीमवरती होता. आणि असं असताना ज्या वेळेला गणेशनं आदर्श गुंडला
गुणाच्या फरक गुणाधिक्यानं हरवलं, ती खरी अविस्मरणीय कुस्ती माझी आहे. आणि माझीच काय तर त्याच्या जीवनातलीच ती खरी अविस्मरणीय कुस्ती आहे. महाराष्ट्रातील महिला कुस्तींना एवढे मी एक सांगेन की तुम्ही कष्ट केलं, तुम्ही प्रामाणिक कष्ट केलं आणि तुम्ही करताच. महाराष्ट्रातल्या मुली प्रामाणिक कष्ट करतायत. मार्गदर्शन पण चांगले आहेत. दादा लवटेंकडे असतील, संदीप पाटीलकडे असतील, गुंडसरांकडे मुली आहेत, किरण मोरेंकडे आहेत. आज आपल्यात माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे सगळ्यांच्याच म्हणजे रेश्मा माने आहे, आपल्या स्वाती शिंदे आहे, परत आता जे धनश्री गुंड आहे, आपलं काय फंड आहे, आणि गुंडसरांची बी अंकिता गुंड आहे, ह्या मुली आहेतच. पण आज धनश्री फंडकडे परफॉर्मन्स चांगला वाटायला लागलाय आणि तिचा परफॉर्मन्स भविष्यामध्ये भारताला मेडल मिळवून देऊ शकतो असं एक माझं थोडंसं मत आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये काजल जाधव आहे, आमच्या संजीवनी आहे. भविष्यामध्ये संजीवनी बी तुम्हाला महाराष्ट्रातली टॉपर पैलवान करूनच दाखवणार मी, हे त्यात काही मात्र शंका नाही. आणि आज ही ज्या मुली आहेत ग्रामीण भागातल्या मुली आहेत, शहरातल्या मुली नाही आहेत, ग्रामीण भागातल्या मुली आहेत, गरिबांच्या मुली आहेत. आणि ह्या मुलींना चांगलं मार्गदर्शन मिळतंय, त्यांचं कष्ट करण्याचं प्रमाण चांगलं आहे आणि त्यांनी मुलांच्या बरोबरीनं कष्ट केलं पाहिजे. त्यावेळेला तुम्ही यशाच्या जवळ निश्चित जाताय. आणि आज तर मी तिला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की मुली मुलांपेक्षा जास्त कष्ट करतात, कमी नाहीत करत. आणि मुली आज्ञात राहतात. आता मुलांच्या आज्ञा पण कमी झाल्या, गुरूंना गुरु मानानं गेलेले आहेत. आणि ज्या गुरुनं घडवलंय त्या गुरूंपासून मुलं थांबत नाहीत. त्यांना चांगलं नाव आरोपाला आलं की त्यांना देव बुद्धी चांगली देत नाही, त्यांना लगेच बुद्धी पलटते आणि ती दुसरीकडे जातात. मग तिथं त्यांचा परफॉर्मन्स परत शूट होत नाही आणि पैलवानकी संपत्ती. पण खऱ्या अर्थानं मुली मात्र तसं करत नाहीत. मुली प्रामाणिक राहतात, प्रामाणिकपणानं वस्ताद असतील, कोचेस असतील, त्यांचं ऐकतात, कष्ट करतात आणि त्यांना शोर्स आहे आणि भविष्यात त्या चांगल्या मुली होऊ शकतात, तेवढं मी निश्चितपणाने सांगतो. दिल्ली दरबारच्या अन्यायाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, फेडरेशन दिल्लीच आहे. पण त्या फेडरेशन दिल्लीला एकदा ज्या वेळेला अन्याय आपल्या पैलवानावरती होतोय त्यावेळेला 4-2 वेळा त्यांना कोर्टात खेचलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं ठामपणानं विचारलं पाहिजे की आमच्या महाराष्ट्रातल्या पैलवानावरती अन्याय का होतो. आपल्या महाराष्ट्रातली कुस्तीगीर परिषदच इतकी म्हणजे आता काय बोलू नाही ती, पण त्यांची इच्छाशक्तीच नाही आहे की बाबा आपल्या पैलवानावरती अन्याय झाल्यानंतर. पवार साहेबांचं मी कौतुक करतो, ज्यावेळेस राहुल नानांच्यावरती अन्याय झाला त्यावेळेस स्वतः पवार साहेबांनी कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षांशी बोलणं केलं होतं. पण बाकीच्यांनी उठाव केला पाहिजे. साहेब तर आहेतच तुमच्या पाठीशी, साहेबांच्या पाठीशी आहेत, पण बाकीच्या सगळ्यांनी साहेबांच्या पाठीशी उभं राहून आवाज उठवला पाहिजे आणि न्याय दूर केला पाहिजे आणि त्याच्यासाठी एकत्रित येऊन लढाई लढली पाहिजे. माझी तर इच्छा आहे, मी डोळ्यानं बघितले, रडत आलेत आपल्या महाराष्ट्रातली 4-5 सुवर्ण. तुम्ही बघा, दिल्ली आणि हरियाणा सोडून इतर राज्यात स्पर्धा घ्यायच्या, मी सांगतो तुम्हाला मेडल किती मिळतात. ह्यांचे फक्त हे दिल्ली हरियाणावाल्यांना पंच करायचं नाही, पंच इतर राज्यातले प्रत्येक राज्यातले करा तुम्ही पंच त्या कुस्ती मैदानाला. कुस्त्यामध्ये तुम्हाला मेडल किती मिळतात बघा महाराष्ट्राला. आणि ही गरज आहे, म्हणजे महाराजा ही सगळी गरज आहे की बाबा दिल्ली आणि हरियाणात स्पर्धा होतात आणि मग त्यांचा मनमानी कारभार लागतो आणि त्या मनमानी कारभाराची बळी ठरतात आपली महाराष्ट्रातली. मग ती कशासाठी एवढं कष्ट करायचं अशी त्यांची मानसिकता तयार होते. आणि ह्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्रातली सर्वांनी एकत्रित येणं काळाची गरज आहे. असलम दादा, खुराक व सातत्य खरं आहे तुमचं. पैलवानांनी वेळच्या वेळेला खुराक खाल्ला पाहिजे आणि ज्या दिवशी रेस्ट असते त्या दिवशी सुद्धा त्यांनी त्यांची मेहनत केली पाहिजे. मी तुमचंच उदाहरण देतो असलम दादा, मी अनेकदा माझ्या मैदानात तुमची कुस्ती घेतली, मी अनेक मैदानात तुमची कुस्ती बघायसाठी आलो, मी वारणेला याला त्याला तुमची कुस्ती बघायसाठी आलो, माझ्या गावात तुमची कुस्ती घेतलेली.
तुम्ही कुस्ती केल्यानंतर, कुस्ती विजयी झाल्यानंतर, विजयी हो हार जीत कुठली होऊ द्या, तुम्ही कुस्तीत झाल्यानंतर तुमचा रेग्युलर जी मेहनत आहे ती तुम्ही कुठंतरी एखादा कटाडा बघून एक प्रामाणिकपणाने मेहनत मारली म्हणून तुम्ही 12 वर्ष जिंकत आला. 12 वर्ष तुम्ही कुस्तीच्या टॉपरला राहिलात. आज माझी तीच विनंती आहे मुलांना, रोज कुस्ती मैदानला आहेत. आज सिकंदर शेख असेल, गणेश जगताप असेल, सदगीर असेल, ही जी काही नावात आहे ती आज 2010 सालापासून समाधान गोडके असेल, आपला नंदा अब्दार असेल, ही सगळी मंडळी कुस्तीकडे परत आणि प्रामाणिकपणाने कष्ट करून मैदानात आलेली. पण त्यांचं कष्ट सलाम, त्यांच्या कष्टाला सलाम आहे खऱ्या अर्थानं. आणि सातत्य जर ठेवायचं असेल तर तुम्ही जी पाठ मेहनत मारताय ती मारलीच पाहिजे. तिला आज मैदान आहे आज नको आहे असं काही करायला नाही पाहिजे. तुमची पूर्ण मेहनत आहे ती मेहनत मारायची, कुस्त्याला जायचं. कुस्ती झाल्यानंतर तुमची जी काही रेग्युलर मेहनत आहे ती सुद्धा कुस्ती संपल्यानंतर तुम्ही बाजूला जाऊन तुमची संपूर्ण मेहनत मारली पाहिजे. त्यामुळं जेणेकरून एक फायदा तुम्हाला होईल आयुष्यभरासाठी की तुमच्या सातत्यामुळे तुमचा स्टॅमिना ढळणार नाही. आणि स्टॅमिना ढळणार नाही, तुमची कुस्ती किंवा तुमचा कमजोरपणा तुम्हाला तिथं जाणवणार नाही. आणि खुराकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खुराक हा ज्या वेळेला तुम्ही कुस्त्याला जाता त्यावेळेला तुमच्या बरोबर असायला पाहिजे, थंडाई असायला पाहिजे, तुमचं म्हणजे जे रेग्युलर खाद्य आहे ते तुमच्या गाडीत असायला पाहिजे. त्या वेळेला तुम्ही मैदानात बाहेर गेलं की तुम्ही ते खाल्लंच पाहिजे. आणि हे सगळं करत असताना सुद्धा आता आजच्या मितीला जी काय बाबा भाजीपाला बाजारात येतोय किंवा फळं यायला लागलेली आहेत ही जास्त फवारणीनं यायला लागलेली आहेत. त्यामुळं होता येईल एवढं जी फळं घेत असताना सुद्धा आपल्या भागातील विश्वासू माणसाकडून कमी म्हणजे सेंद्रिय प्रमाण कुठं जास्त वापरून जी फळं आणलेली आहेत अशा फळांचं सेवन करायला पाहिजे. म्हणजे आज आजारपण जी वाढत चाललेलं आहे सगळीकडं त्याला कारणीभूत माझ्या मतानं सध्याला फवारणीचा विषय आहे. अतिशय औषधाचा डोस घालून जी फळं म्हणजे कच्चीच फळं लगेच पिकवून बाजारात यायला लागलेली ती त्याचा बी परिणाम तुमच्या शरीरावरती होतोय. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीची जाण ठेवून करायलाच पाहिजे. सोमनाथ वस्ताद, माझ्या तालमीमध्ये माझी ग्रामीण भागातली तालीम आहे आणि माझ्याकडे जी मुलं आहेत ती अतिशय गरिबाची मुलं आहेत. त्यांना दूध फक्त मिळू शकेल, केळी मिळू शकेल, खुराक कमी आहे माझ्या तालमीतल्या मुलांना. म्हणजे घरची परिस्थिती बेताची आहे. जेवढं शक्य होईल तेवढं शक्य मी त्यांना मदत करून त्या खुराक ही करतो. पण त्यांनी जेणेकरून त्यांची म्हणजे मुलं चांगली आहेत परंतु खुराक कमी पडत असल्यामुळे त्यांच्या तब्येती थोड्याशा म्हणजे जी पाहिजे अशा पद्धतीने तब्येत दिसत नाहीत. त्यामुळं माझ्या तालमीत आज 40-50 मुलं आहेत, 7-8-9 मुली आहेत. त्यांचा सराव आम्ही मगाच सांगितला पाठ 4 ते 7:30, संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत घेतोय. रेस्टला रूम आहेत, इथंच खातात, तिथंच सगळी सुविधा मी केलेली आहे. आणि ही सुविधा मी केली म्हणण्यापेक्षा म्हणजे ग्रामपंचायतच्या मार्फतनच आमची सुविधा आहे. माझी वैयक्तिक ही स्वतंत्र तालीम नाही आहे, ही आमची सार्वजनिक गाववाल्यांची तालीम आहे, ग्रामस्थांची सगळ्या ग्रामपंचायतच्या कार्यालयाची. हे बी मान्य केलं पाहिजे. जी वस्तुस्थिती आहे ती मान्य करत राहायचं. आपण खरं बोललो तरच सगळ्या गोष्टी आपल्याला ही मिळत असतात. सागर बिराजदार, मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आज जर बिराजदार मामा असते तर सागर बिराजदार एकदा नाही 3दा 4दा तुम्हाला महाराष्ट्र केसरी झालेला दिसले असते. परंतु आज सागर बिराजदारची परिस्थिती अशी आहे, पैलवान गुणी आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, परंतु सागरला बी थोडंसं काहीतरी वाटेल. गुणवत्ता असताना सुद्धा सागर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय. म्हणजे त्यांचं गुरु आज दत्ता गायकवाड असतील, त्यांच्याकडं ती शिळके वस्ताद आहेत, त्यांच्याकडं अजून म्हणजे जे कोणी वस्ताद म्हणून आहेत त्यांचं त्यांनी प्रामाणिकपणानं ऐकलं पाहिजे. सागर गरुड आहेत त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचे बंधुराज आहेत त्यांचं बी ऐकलं पाहिजे. काका पवार अधूनमधून मार्गदर्शन करतात, गोविंद पवार अधूनमधून मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करायला खूप आहे, परंतु जे वडिलांचा तुमच्याकडे धाक होता सागर बिराजदारवरती तो धाक तो पाळत नाही. ह्यांचा देखील ह्यांना त्या मानानं म्हणजे बिराजदार मामासारखं जर स्थान सागरनं दिलं ह्या लोकांना तर ह्या लोक सुद्धा सागरवरती खूप प्रेम करतात आणि सागर निश्चितच
महाराष्ट्र केसरी होण्याचा दावेदार आहे. ह्या वर्षी सुद्धा चांगल्या कुस्त्या केलेल्या होत्या त्याने आणि भविष्यात बी चांगलं करेल. आज मी एक सांगेन की त्याच्या मनामध्ये बिंबलं या, तो अतिशय चांगलं कष्ट प्रामाणिकपणानं करायला लागलाय. भविष्यामध्ये असंच कष्ट त्याने करत राहिला तर निश्चितच तो महाराष्ट्र केसरी होईल आणि तो महाराष्ट्र केसरी झाला तरच खऱ्या अर्थानं बिराजदार मामांना एक म्हणजे स्वप्न साकार होईल किंवा बिराजदार मामांना ती खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल. माझ्या घरातील पहिलवान मुलगी, वय नाव तिचं संजीवनी शिवाजी डाणे. तिचं वय आज मी तिला 13 वर्ष पूर्ण झाले. 13 वर्षाची मुलगी 2 वर्षापूर्वी मी तिला कुस्ती क्षेत्रात आणलंय. तुम्हाला खोटं वाटेल, 700 सपाट्या मारते, 700 बैठक मारते, 700 जोर मारते, 5 किलोमीटर रनिंग करते, 16 वेळा रस्ता चढते आणि मुलांबरोबर ती टचिंग बॉल खेळते, दोरी उड्या 1000 दोरी उड्या ती मारते आणि ह्याच्यात पीटी ती 1-1 तास करते मुलांबरोबर सगळ्याच. त्यामुळं तिची गुणवत्ता खूप म्हणजे आज चांगली झालेली आहे. तुम्हाला एवढं सांगतो की तिची रोज लढत माझ्या शिवम बरोबर आहे. शिवमचं वजन 45 किलो आहे, तिचं वजन 40 किलो आहे, 5 किलोचा फरक आहे. शिवम महाराष्ट्रातला टॉपचा पैलवान आहे आणि त्याच्याबरोबर प्रॅक्टिस असताना त्या दोघा बहीण भावंडाची कुस्ती रडकुंडीला येते एवढी कुस्ती होती. दोघं बी दुई साईडला रडत बसते एवढी कुस्ती होती. ज्यावेळेस शिवमला ती हरवती त्यावेळेला मी एक निश्चितपणानं सांगतो की मुलगी एखाद्या चांगल्या टॉपरच्या मुलाला ज्यावेळेस हरवत असते नंबरातल्या त्यावेळेला त्या मुलीची गुणवत्ता निश्चित चांगली आहे. आणि तशाच मुली माझ्याकडे दुसऱ्या 2-3 आहेत. एक माळी समाजातली अश्विनी शिदवडकर म्हणून आहे, एक शिवाई शिंदे म्हणून एक आहे, परत आदिती माळी म्हणून एक आहे आणि ते लहान गटात एक आता त्या कानापुरीवरून माझ्याकडे मुलगी आलेली आहे. काय नाव आहे तिचं? सलोनी बैरागी म्हणून आहे. मुली माझ्याकडे चांगल्या आहेत आणि गुणवत्तेच्या मुली आहेत, लहान आहेत, लहान गटातल्या आहेत. त्यामुळं फक्त स्कूलच्या स्पर्धा खेळतोय आम्ही आता सध्याला. त्यातली त्यात स्कूलची स्पर्धा 2 मुली खेळतात आहे. उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये स्कूलच्या स्पर्धा 3 मुली खेळतील आणि तुम्हाला त्या टॉपमध्ये नंबरात दिसतील. म्हणजे 36 किलो, 30 किलो आणि 39 किलो ही त्यांचा वजन गट आहे आणि टॉपच्या मुली आहेत. माझ्या घरातली ही मुलगी एवढा सराव करते, तिला अण्णा जगताप इंटरनॅशनल पैलवान गणेश जगतापचं मार्गदर्शन असतंय आणि आमचंही मार्गदर्शन आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तिच्याकडनं खूप अपेक्षा आहे आणि ती टॉपची मुलगी होती ही मी निश्चितपणानं तुम्हाला सांगतो. आम्ही करणार आहे. आम्ही मनावर घेतलं की आम्ही ठरवलं ना तर ते आम्ही करून दाखवतो. हे आमच्या घराचं वैशिष्ट्य आहे आणि आम्ही विचारल्यासारखं त्या गोष्टीच्या पाठीमागे लागतो. कुस्तीच खायची, कुस्तीच म्हणजे झोपतानाही कुस्ती, उठतानाही कुस्ती, बसतानाही कुस्ती. कुस्ती व्यतिरिक्त आमच्या कुटुंबात काही नसते. आमच्या मोबाईलमध्ये कुस्ती व्यतिरिक्त तुम्हाला काही पाहायलाही मिळणार नाही. आता मोबाईलवर आलोय, मोबाईलचा बी एक विषय सांगतो. ज्याला पैलवान करायचं आहे, ज्या पालकाला पैलवान करायचं आहे त्या पालकाला माझी विनंती असेल की आपल्या पोराला मोबाईल देऊ नका. मोबाईलचा वापर गैरवापर होते. मोबाईलमधून चांगला वापर होण्यापेक्षा गैरवापर जास्त काळात होते आणि नावारूपाला मुलगा लवकर बाद होतोय. आज बी आम्ही गणेश जगतापकडे मोबाईल दिलेला नाही. एवढा मोठा टॉपचा पैलवान असताना सुद्धा त्याच्या कुस्त्या नेमायच्या. काही जरी वेळ आली तरी त्याचं कॉन्टॅक्ट गोविंद पवार, काका पवार, शरद पवारलाच करायचं किंवा अण्णा जगताप मला करायचं. आम्ही 5-6 जणांनाच त्याचं कॉन्टॅक्ट करायचं. त्याला वैयक्तिक कधी बोलण्याला तुम्ही दाखवून द्या मोबाईलवर ते बोललाय म्हणून, त्याच्याकडे मोबाईल आहे म्हणून. त्यावेळेला ही टॉपची पैलवान घडताय. त्यामुळं मोबाईल ही एक घातक शस्त्र तुमच्या मुलाच्या हातात तुम्ही देताय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मोबाईलविषयी थोडंसं बोलतो की मोबाईल तुम्ही आपल्या मुलांकडे देऊ नका. मोबाईलमुळं पैलवानकी लवकर संपत्ती आहे, माझं मत आहे स्पष्टपणानं. आणि मुलांनी प्रामाणिकपणानं आईवडिलांची फसवणूक करू नये, कष्ट केलं पाहिजे. नितीन अण्णा केचे यांना जगताप काका पवार तालमीतील सुरुवात आणि तुम्ही याविषयी सांगा. खरे ज्या वेळेला काका पवारांच्या तालमीची सुरुवात होती, मी आमच्या अण्णा जगतापला तालमीत ठेवायचो होतो, बाहेर ठेवायचं ठरलं होतं. असलम काजींना मी घरी बोलवलं होतं जेवायला.
आणि त्यांच्या गंगावेशला अण्णा जगतापला पाठवायचं ठरलं होतं. आणि पाठवायचं ठरल्यानंतर जेवण उरकत आल्यानंतर मला गोविंदा त्यांचा फोन आला की आम्ही तालीम चालू केलेली आहे आणि आमची तालीम येऊन बघा, नंतर तुम्ही निर्णय घ्या. मग असं असताना अस्लम काजीनं मला मार्गदर्शन केलं की काका पवार आणि गोविंद पवार ही माणसं पिछडलेली माणसं आहेत कुस्ती क्षेत्रामध्ये. तुमच्या अण्णाची खरी प्रगती बघायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जावा. माझी जरी तालीम असली किंवा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी माझ्यापेक्षा त्यांच्याकडे ठेवलं तर तुमचं भवितव्य नक्कीच चांगलं तुम्हाला पाहायला मिळेल. असं म्हणल्यानंतर मी अस्लम काजीचं ऐकलं आणि त्याच दिवशी अस्लम काजीच्या गाडीतनं त्याची पिटी बाहेर काढली आणि दुसरी गाडी करून मी पुण्याला गेलो. पुण्यात पहिल्यांदा अण्णा जगतापला त्यांच्या तालमीत ठेवलं आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तालीम चालू केलं. त्यांच्या तालमीत खूप इंटरनॅशनल आहे, पण त्यांनी तालीम चालू केल्यानंतरचा तालमीतला पहिला इंटरनॅशनल अण्णा जगताप आहे. आणि त्या ठिकाणी नितीन केचे पैलवानला बी काका पवारच्या स्वाधीन केलं. नितीन केचे पैलवानची खासियत अशी आहे की कुठल्याही पैलवाननं धरून आणलं तर खालून उठून जाण्याची खासियत जी आहे ना अख्ख्या महाराष्ट्रात कुणाकडं नाही, नितीन केचे पैलवानकडे होती. आणि ती गुणवत्ता आज बी एवढे पैलवान आपण बघतोय, एकदा कब्जा गेला की ती खालनं उठतात, म्हणजे कमी प्रमाण आहे उठण्याचं किंवा खालून वर निघण्याचं. पण नितीन केचेला कोणीही धरून आणलं तर खालून निघून जातो म्हणून जाणारच. हारजीत होईल, कुस्तीत काय बी होईल, परंतु धरून आणल्यानंतर कब्जा तोडून जाणारा एकमेव पैलवान असेल महाराष्ट्रातला नितीन खुर्द आणि नितीन केचेची कुस्ती मी माझ्या मैदानाला घेतली होती. 1.5 तास कुस्ती चालली होती, गाडीचं चाक भिंगावं अशी कुस्ती भिंगली. अख्ख्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रेक्षकांनी विनंती केली मला की तू काय जीव घेणार आहे का या पैलवानांचा, अंत किती बघतो. ही दोघं बी वाघासारखी लढले, ती कुस्ती सोडव. भल्या भल्याने अंदाज केला त्या कुस्तीचा की बाबा नितीन केचे हा लहान आहे, नितीन खुर्द त्याला ऐकणार नाही, काय कुस्ती जोडले वाजतात म्हणून. पण त्या कुस्तीनं सगळ्यांचा अंदाज चुकवला आणि जी प्रेक्षक होते त्या प्रेक्षकांची वाहवा मिळवली. माझ्या मतानं नितीन केचेची अविस्मरणीय कुस्ती असेल. त्यावेळेला नितीन खुर्दचा फॉर्म जर बघितला तर महाराष्ट्रात आज ज्या पद्धतीनं सिकंदरचा फॉर्म आहे त्या पद्धतीनं नितीन खुर्दचा फॉर्म होता आणि त्यावेळेला नितीन केचेने त्याच्यासंग कुस्ती केली. दिसायला थोडासा कलर मध्येच फरक, नाही तर दोन्ही बी एकदम गाठी एक नंबरच्या होत्या. आणि अशी कुस्ती झाली होती 1.5 तास कुस्ती झाली. 1.5 तासानंतर आमचे विद्यमान आमदार संजय मामा स्वतः मैदानात आले आणि त्यांनी ती कुस्ती बरोबरीत सोडली. मी सोडली नव्हती, पण मामांना ती सहन झालं नाही आणि मामांनी येऊन ती कुस्ती सोडवली होती. असा गुणी पैलवान आहे नितीन केचे बी. त्या पैलवानाबाबतीत बोलायचं झालं ना तर ती म्हणजे अतिशय गुणवान पैलवान आहे. ह्या दोघंही काका पवारकडे मार्गदर्शनासाठी गेले, नामांकित पैलवान झाले. अण्णा जगताप बी आज त्या कुस्ती क्षेत्रामुळं आज रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहे. नितीन ही चांगल्या पद्धतीनं आज उद्योग व्यवसायात आहे. ही पैलवान घडवण्याची फॅक्टरी आहे पवार कंपनी म्हणजे. एवढंच मी या ठिकाणी सांगेन. संजय दादा पाटलांचं मला जास्त काय सांगता येणार नाही, कारण मी जे त्या पिरियडला दादांच्या बाबतीत म्हणजे लय खूप माहितीच नाही, कारण त्या भागातली दादांची काय माहित नाही. पण मी काही गोष्टी ऐकून होतो संजय दादांबाबतीत की संजय दादा एक दिलधाडशी पैलवान होते, बेधडकपणानं लढणारे पैलवान होते. आज त्यांच्या चिरंजीव मात्र मी त्याला चांगला ओळखतो. त्याला मी स्पर्धेत घेऊन गेलेलो होतो, त्याच्याबरोबर स्पर्धेला होतो. संग्राम सुद्धा एक चांगला आणि जिद्दी पैलवान झाला होता. दुर्दैवानं आज त्याच्यावरती त्याला लागलं, तो जखमी आहे. परंतु तो लवकर बरा होऊन दादांची अपूर्ण स्वप्न त्याने पूर्ण करावे, ती अशीच आमची सगळ्यांची, महाराष्ट्रातल्या सगळ्या दादा प्रेमींची इच्छा अपेक्षा आहे. संग्राम लवकर बरा होऊन दादांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात यावं. महादेव सलगर खुडूस गावात चांगला नामांकित नावारूपाला आलेला पैलवान होता. खुडूसमध्ये महादेव ठवरेंकडे सराव करत होता. तिथून परत काका पवारांच्या तालमीत गेला. अतिशय गुणी खेळाडू, चांगला. त्याची मला वाटते उपांत्य फेरीत मला वाटतं काही उपांत्य फेरीपर्यंत त्यानं महाराष्ट्र केसरीला सुद्धा मजल मारलेली होती. त्याचं थोड्यासाठी महाराष्ट्र केसरीचं स्वप्न बंगले. पण अतिशय चांगला पैलवान, गुणी खेळाडू महादेव सलगर होता. लहान मुलांना खऱ्या अर्थानं
तसं जर पाहिलं तर 14 वर्षाच्या पुढंच घातलं पाहिजे. परंतु नुसती डाव प्रॅक्टिस म्हणून किंवा त्याच्या अंगवळणी डाव पाडावं म्हणून जर तुम्हाला वयाची काय अटच नाही नियमानं कुस्ती क्षेत्रामध्ये, परंतु ह्याच्यात लहान गटातल्या मुलांना तुम्ही नुसत्या मॅटवरनं उड्या मारणे किंवा त्याच्यातनं ते डाव प्रॅक्टिस करणे, डाव त्यांनी पाठ केलं पाहिजे, त्याला म्हणजे त्यांच्या सगळ्या डावाची नावं माहिती झाली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला वयाची काय अट नाही, पण खरी 14 वर्षाच्या पुढंच त्या मुलाला थोडंसं व्यायाम करण्यासाठी त्याच्याकडे ती ही दिलं पाहिजे, म्हणजे व्यायाम करायला लावलं पाहिजे. मी अजून एक गोष्ट सांगतो सातत्याच्या बाबतीत, की मी पाहिलं काका पवारच्या तालमीत गणेश असल्यामुळे मी नेहमी पाहत आलो. सातत्य काय असतं ते हर्षद सदगीरनं दाखवून दिलं. महाराष्ट्र केसरी व्हायची स्वप्न जालन्यात गणेश जगतापच्या कुस्तीवरती पंचाकडनं अन्याय झाल्यावर सगळीच पैलवान मंडळी त्या ठिकाणी निघाली होती. त्याच वर्षी हर्षद सदगीर महाराष्ट्र केसरी व्हायच्या दावेदारामध्येच आला होता. गणेशही त्या दावेदारीमध्ये होता, परंतु त्याला अन्याय झाल्यानंतर त्या बहिष्कार घातला काका पवारच्या तालमीतल्या मल्लाने. आणि त्यावेळेला अतुल पाटील उपांत्य फेरीत होता, पोपट गोडके उपांत्य फेरीत होता, सदगीर उपांत्य फेरीत होता. ही मंडळी गणेशवरती कुस्तीत अन्याय झाल्यानंतर उपांत्य फेरीतली संधी सोडून सगळीजण गेली. हर्षद सदगीरनं सातत्य केलं, पुन्हा 1 वर्षभर इतकं सातत्य केलं. मला वाटतं एका वर्षभरात 1, 2 ते 3 ठिकाणी कुस्त्या फक्त मैदानी केल्या आणि प्रामाणिक कष्ट केलं. जे अंदाज होता सगळ्यांचा की येणाऱ्या या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण, त्यात अनेक इतर नावं येत होती, फुल फॉर्मातली पोरांची नावं येत होती. सदगीरचं नाव कोणी सुद्धा घेत नव्हतं, परंतु 10 वेळा मला फक्त शरद म्हणला की गुणवत्ता असेल तर फक्त सदगीरमध्ये आहे. ती मी बघत होतो गणेश बरोबर, किंवा त्याची प्रॅक्टिस बघत होतो, सराव बघत होतो, त्याची मेहनत चिकाटी बघत होतो. आणि हर्षद सदगीर यशस्वी झाला, महाराष्ट्र केसरी झाला. अतुल पाटील अख्ख्या तालमीतला सगळ्यातला हुशार पैलवान. अतुल पाटील कोणता? जळगावचा. अतिशय हुशार पैलवान काका पवारच्या तालमीतला. अतुल पाटलाची खासियत चालतो आणि हुशारीनं धोकेबाज पैलवान, परंतु त्याची दुखापतच उभ्या आयुष्यात त्याला त्याची पाठ सोडायला साथ द्यायला तयार नाही. त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्र केसरी त्यावेळेला ती इंजर्डमध्ये आहे. नाहीतर एक गुणवान खेळाडू अतुल पाटील सुद्धा आहे. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीनं काका पवारपाशी रत्नाची खान त्या तालमीत आहेत. चांगले चांगले पैलवान त्या ठिकाणी घडतायत, मार्गदर्शन चांगलं आहे आणि चांगले होत आहेत. चंद्रास पाटलांच्या बाबतीत सांगतो, चंद्रास पाटील ही गुणी खेळाडू आहेत. मैदानी कुस्तीलाही चांगले कुस्ती करणारे पैलवान आणि स्पर्धेत पण चांगला कुस्त्या करणारा पैलवान आहे. डबल महाराष्ट्र केसरी झाले. डबल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सुद्धा ते थांबले नाहीत. डबल महाराष्ट्र केसरी झाल्यावर थांबले नाहीत, परत त्यांनी तयारी केली. नंतरून तयार करून सुद्धा ते महाराष्ट्र केसरीच्या उमद्या पैलवानाबरोबर ते, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर गणेश जगताप आणि चंद्रास पाटलांचीच कुठली कुस्ती महाराष्ट्र केसरीला झाली. हारजीत जरी झाली तरी पण एक कुस्ती चांगली लढली होती, गाजली होती कुस्ती ती. चंद्रावर परत फिरून आल्यामुळं लोकांच्या अपेक्षा होत्या आणि कष्ट केलेलंच होतं प्रामाणिकपणानं, पण नाही म्हणलं तरी वयाची अडचण असती हे मात्र त्यावेळेला जाणवावं लागतंय आणि ती मान्य केलं पाहिजे. माझं अजून एक मत आहे, म्हणजे शासनाला ज्यावेळेस ट्रिपल महाराष्ट्र केसरी होत आहेत त्यावेळेला तुम्ही सर्व्हिस देताय आणि खालच्या वजन गटातले बी 3-3, 4-4 वेळा त्या स्पर्धेत मेडल घेतात. महाराष्ट्र केसरीलाच फक्त तुम्ही सर्व्हिस देताय. महाराष्ट्र केसरी ती पण 3 वेळा गेलाय. RR आबांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर मी पोलीसमध्ये त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार म्हणजे त्याला PSI करेन किंवा त्यांना हवालदार पद देईन किंवा शिपाई म्हणून कामावरती घेईन. ती अंमलबजावणी झालेली नाही. सरकारनं ही या गोष्टीकडे गांभीर्याने वळायला पाहिजे की बाबा ती अंमलबजावणी झाली नाही. आणि माझी दुसरी गोष्ट की बाबा इतर जे वजन गटामध्ये मुलं महाराष्ट्र चॅम्पियन होतात. नुसतं महाराष्ट्र केसरीचा टॉपचा एकच खेळाडू आज सगळीच महाराष्ट्र केसरी होऊ शकत नाहीत. काही जणांच्या उंची वजनाची अडचण असते. ती मंडळी आज राहुल
57 किलोचं प्लेअर आहे. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र केसरीच्या टॉपरला सुद्धा ते हरवू शकतात. पण त्यांचं वजनच 57 किलो आहे. मग ती 4-4, 5-5 वेळा जर स्पर्धेत आले, आज त्यांच्या नशिबाने ते DYSP आहेत ते सोडा, पण त्यांच्या गटात आज दुसरी खेळणारी मुलं आहेत 57 किलोमध्ये. ही 3-3, 4-4 वेळा मिडलमध्ये आहे. ह्यांना कुठेही सर्व्हिस दिली जात नाही. फक्त महाराष्ट्र केसरीलाच तुम्ही सर्व्हिस देताय, आणि ती पण ट्रिपल झाल्यानंतर. म्हणजे ही GR बदलायला पाहिजे की महाराष्ट्र केसरी सिंगल वेळेला जरी झाला तर त्याला कुठंतरी समाविष्ट नोकरीत, सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. महाराष्ट्र चॅम्पियनला तुम्ही कुठंतरी संधी द्यायला पाहिजे, अशी तर आणखीन म्हणजे भर दिलं जाईल. मी अजून एक गोष्ट सांगतो की आपल्या महाराष्ट्र शासनाचं जी खेळाडूंना निधी मिळतो, म्हणजे नंबर आल्यानंतर स्कूलचे असतील किंवा इतर ह्याच्यात असेल, कमी प्रमाणात आहे. इतर राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्कूलला 2-2, 3-3 लाख रुपये मिळेल गोल्ड मेडल आणल्यावर, आणि आपल्या इथं 7,000 रुपये दिले जातात. त्याचा खर्च होतो 70,000 रुपये जाणे येण्याचा, आणि त्याला मिळतात 7,000 रुपये. त्या पालकाची इच्छा असते किंवा मुलाची इच्छा असते, खर्च ज्याची परिस्थिती घरची नाही त्या माणसानं कुठनं खर्च करायचा. म्हणजे ह्या बी परिस्थितीचा विचार केला पाहिजे, आणि त्यामुळं शासनानं ह्या गोष्टीकडं विचार करून त्या गुणवत्तेप्रमाणे, त्या स्पर्धेच्या गुणवत्तेप्रमाणे शासनानं खऱ्या अर्थानं त्या लोकांना, म्हणजे त्या पैलवानाला त्या ज्या गुणवत्ता, म्हणजे वजन गटातला असेल, ओपनचा असेल, त्या क्रीडा प्रकारातल्या म्हणजे स्पर्धा असतील, म्हणजे महाराष्ट्र केसरी असेल, नॅशनलच्या स्पर्धा असतील, ह्याच्यातनं ज्या पद्धतीनं तुम्ही मेडल घेताय त्या प्रमाणामध्ये ती नोकरी तुम्ही समाविष्ट केलं पाहिजे. म्हणजे त्याची शैक्षणिक पात्रता बघून, आणि त्या खालच्या गटातल्या मुलांना सुद्धा न्याय मिळवून द्यायला पाहिजे, मला असं एक वाटतंय. आणि प्रामाणिक हेतू आहे माझा. आणि ही सगळा हेतू सक्सेस करायचा असेल तर जेवढी पैलवान मंडळी आमदार म्हणून आज विधानसभेत आहेत, त्यांनी ह्या सगळ्यांनी जर प्रामाणिकपणानं हा विषय घेतला तर निश्चितपणानं विधानसभेमध्ये आवाज उठल्यानंतर ह्या विधान परिषदेमध्ये ही विषय मान्यता मिळू शकेल, किंवा ह्याच्यावरती निश्चितपणानं 4-2 जणांना विषय घेतला, लावून धरला, तरी बी हे विषय त्या ठिकाणी मान्यता मिळवून घेऊ शकतो. एवढंच या ठिकाणी वाटतंय. बोलण्यासारखं खूप आहे. सर्वांनी मला लाईव्ह बघितलंय, ऐकलंय, आणि गणेश मानगुडे सर आणि त्यांचे सर्व सहकार्यांचं मानेल तेवढं धन्यवाद कमी आहेत. कारण खऱ्या अर्थानं सांगतो, आज अनेक पैलवान मोठे भारतमधले असेल, गणेश जगताप, सिकंदर शेख, माऊली जमताडे, जी टॉपची पैलवान आहेत, राहुल आवारेपासून उत्कर्ष काळेपासून जी बी टॉपचे पैलवान आहेत त्या महाराष्ट्रात, किरण भगतपासून सगळेच, ह्या सगळ्यांना घराघरात पोचवलं. माय माऊल्यांनी ह्यांना सगळ्यांना पाहिलं. ह्यांच्या कुस्ती मैदानात येऊन आया बहिणी कुस्त्या बघू शकत नाही, ही कुस्ती तुम्ही घराघरात पोचवली. घरात लाईव्ह बघून आपलं पोरगं कसं खेळतंय, आपण कुठं कमी पडतो, ही आईला ज्यावेळेस जाणवतं त्यावेळेसच आई किलोभर तुपाची धार जास्त कॅटलीत ओतत असते, आणि त्या पैलवानाला त्याचा फायदा मिळतो. ही परिस्थिती तुमच्या माहितीसाठी सांगतो. ह्या सगळ्या गोष्टीसाठी गणेश भाऊ आणि पुजारी अण्णा ह्यांना बी धन्यवाद द्यायला पाहिजे. त्याला लाख मोलाचं तुम्ही ही यूट्यूब चॅनल उभा केलं. आज घराघरात कुस्ती पोचली. ज्याप्रमाणे क्रिकेटकडं चाहता वर्ग होता त्याच्या कितीतरी पटीनं आज आपला चाहता वर्ग वाढत चाललेला आहे कुस्ती क्षेत्रातला. माझं नाव फक्त ऐकून होतात बरेच जण मंडळी की बाबा शंकरांनी किंवा इतर निवेदकांनी, आज राजभाऊ देवपते असतील, युवराज केचे असतील, किंवा धना मगने असेल, किंवा अजून ते इतर जेवढी मंडळी आहेत कुस्ती निवेदक, ह्या सगळ्या मंडळींनी ज्या ज्या वेळेला गणेशची कुस्ती असेल त्या वेळेला माझ्या नावाचा उल्लेख केलेला आहे की बाबा मामाने पैलवान केला, अण्णा जगताप आणि गणेश जगतापला अण्णा डाणे वाजता त्यांचं नाव आहे. ही तुम्ही फक्त ऐकत होता. आज आपण या प्रत्यक्षात तुम्हाला भेटलोय, ह्याचं सगळं श्रेय जाते ते गणेश भाऊ मानगुडेंना. 2 दिवसापूर्वी सोमनाथ भाऊ चव्हाणचा फोन आला, काल मला गणेश मानगुडेंचा फोन आला. मी तुमच्याकडून लाईव्ह आलोय, माझ्याकडून काही चुकून अनावधानानं काही अपशब्द गेला असतील तर माझे पदरात घ्यावेत. आणि या ठिकाणी मी आज माझं ग्रामदैवत नागनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं या नगरीमध्ये नागनाथ तालीम संघ या नावानंच आमच्या ग्रामदैवताच्याच नावानं ही माझी तालीम चालू आहे.
माझ्या वडिलांचा वसा आणि वारसा मी या ठिकाणी वाढवतोय, कैलासवासी दोंडे बाबा डाणे यांचा. आणि त्यांच्या मार्गदर्शन लाभलं, चांगले संस्कार लाभलं, म्हणून आज माझ्या हातून चांगली पिढी घडताना तुम्हाला पाहायला मिळते. भविष्यामध्ये माझ्या कुटुंबातली सगळीच पैलवान तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळताना महाराष्ट्रात, उभ्या महाराष्ट्रात डोळ्यानं पाहायला मिळणार आहेत. आणि माझ्या गावातली बी मुलं, गरिबाची मुलं चांगली खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. मला ऐकून घेतलं. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी काय रोकटोक गोष्टी बोललो, कुणाच्या मनाला लागल्या असलेल्या, तर त्याचीही मी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी काळजी घ्यावी, आपापल्या घरी राहावं, सुरक्षित राहावं. कोरोना व्हायरसला आपण मैदानात आपण चारी मुंडे चित केलं असतं, दिसले असतं, तर आपण कुस्ती खेळणारे पैलवान आहोत. आपण समोरच्याला चित कसं करायचं ते चांगलं आपल्याला माहित आहे. पण हे कोरोना व्हायरस हा काय दिसून येणारा व्हायरस नाही. त्यामुळं ह्याला हरवायचं असेल तर आपल्याला घरातच बसावं लागेल. जे बी मंडळी घरात पैलवान मंडळी बसलेले आहेत, वस्ताद मंडळी बसलेले आहेत, आपापल्या पैलवानावरती लक्ष द्या. त्याची मेहनत कशी आहे, काय, त्याच्या वडिलाला सातत्याने फोन करा. त्यांनीही त्या आईवडिलाची फसवणूक करता प्रामाणिकपणानं कष्ट करावं. म्हणजे ज्या बी वेळेला कुस्ती मैदान चालू होतील किंवा स्पर्धा चालू होतील, तुमची खरी गुणवत्ता त्या वेळेला दिसणार आहे. परीक्षा तोंडावर आल्यानंतर अभ्यास करणं आणि अगोदरपासूनच अभ्यास करणं हा फरक आहे. आणि मग हा फरक परत परीक्षेच्या निकालावरती दिसतो. तसंच येणाऱ्या स्पर्धा ज्या आहेत, त्या स्पर्धेच्या वेळेला तुम्ही जर कष्ट नाही केलेला असेल तर तिथं तुम्ही जी स्पर्धेतून बाहेर ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला लय खूप वाईट वाटतं. पण त्याचं कारण तुम्ही शोधत नाही. तुम्ही केलेला चुकारपणा ही तुमच्या ही असते. त्यामुळे मी माझी परत एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करतो की घरी राहावा, सुरक्षित राहावा आणि खूप खूप व्यायाम करा, आईवडिलांचं नाव करा. धन्यवाद.